कॅनॉल गेट अँड LIS फेल्युअर्स. तर आजचे आपले मुख्य 3 स्पीकर्स आहेत. पहिल्यांदा बोलणार आहेत हटवार साहेब. त्यांचा विषय आहे रेमेडियल मेजर्स फॉर aqueduct फेल्युअर ऑन JRBC गोसीखुर्द राईट बँक कॅनॉल अँड क्रिटिकल पॅचेस ऑन गोसीखुर्द राईट बँक कॅनॉल. हटवार साहेब सध्या कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत आणि त्यांनी या प्रकल्पावर हे aqueduct फेल्युअरच्या दुरुस्तीचं आणि क्रिटिकल पॅचेसच्या दुरुस्तीचं काम अत्यंत यशस्वीरित्या केलेलं आहे. दुसरे जे स्पीकर आहेत ते प्रवीण जोड साहेब. हे कार्यकारी अभियंता आहे सध्या पेंच इरिगेशन डिव्हिजन नागपूर इथं आणि यापूर्वी ते गोसीखुर्द लेट बँक कॅनॉल डिव्हिजनला होते आणि त्याच वेळी त्यांनी या गोसीखुर्द लाइनिंग डाव्या कालव्याचा त्यांचा जो विषय आहे रेमेडियल मेजर्स फॉर डिफेक्टिव्ह लाइनिंग ऍट गोसीखुर्द लेट बँक कॅनॉल, या डिफेक्टिव्ह लाइनिंगचं दुरुस्तीचं काम त्यांनी यशस्वीरित्या केलेलं आहे. त्यानंतर आपले तिसरे स्पीकर आहेत श्री JM घंटावर, अधीक्षक अभियंता यांत्रिकी मंडळ नागपूर. त्यांचा विषय आहे गेट्स अँड LIS फेल्युअर्स. त्यांनी अनेक विविध प्रकल्पावर काम केलेलं आहे आणि या विषयातला त्यांचा मोठा अनुभव आहे. तर मी हटवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आजच्या वेबिनारला सुरुवात करावी. पुनश्च काल सांगितल्याप्रमाणे सर्व स्पीकर्सना विनंती आहे की आपल्याला केवळ तांत्रिक चर्चा या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. सर्व प्रश्नकर्त्यांना किंवा चर्चेत सहभागी होणाऱ्यांना प्रेक्षकांना ऑडियन्सलाही विनंती आहे की त्यांनी तांत्रिक प्रश्न जरूर विचारावेत. धन्यवाद. नमस्कार सर, मी रोशन धनराज हटवार, कार्यकारी अभियंता गोसीखुर्द उजवा कालवा ब्रह्मपुरी. श्री नार्वेकर सरांचे आज आभार मानतो, त्यांनी या वेबिनार सिरीज मध्ये मला बोलण्याची संधी दिली. तसेच आज आपल्या सोबत या वेबिनार मध्ये माझे सहकारी असलेले श्री प्रवीण जोड आणि श्री घंटावर सर यांचे सुद्धा स्वागत करतो. मी आज या सिरीज मध्ये रेमेडियल मेजर्स फॉर aqueduct फेल्युअर ऑन JRBC अँड क्रिटिकल पॅचेस ऑन कॅनल या विषयावर बोलणार आहे. त्यातील पहिला विषय हा रेमेडियल मेजर्स फॉर aqueduct फेल्युअर ऑन JRBC असा आहे. या प्रेझेंटेशन मधील दोन्ही विषय हे गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या उजव्या कालव्याशी संबंधित आहेत आणि या प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये या स्लाइड मध्ये मी दर्शवलेली आहेत. तसेच गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या उजव्या कालव्याबाबत थोडक्यात माहिती आणि या जलसेतूचे ठिकाण हे या इंडेक्स मॅपद्वारे मी इथे दर्शवलेले आहे. मी थोडं फास्ट सांगतो कारण वेळ कमी आहे. या जलसेतूचे सायलेंट फीचर्स या स्लाइड मध्ये आपण दर्शवलेले आहे. यामधील ठळक बाबी पाहिल्या असता या aqueductच्या निम्न बाजूस असलेली प्रकल्पाची सिंचन क्षमता ही 77,184 हेक्टर इतकी आहे. बेड विड्थ 10 मीटर असून फुल सप्लाय डेप्थ 4.3 मीटर आहे आणि या जलसेतूमधून वाहणारा डिस्चार्ज हा 69.7 क्युमेक्स इतका आहे. जलसेतूच्या खालून वाहणारा नाल्याचा विसर्ग हा 1161 क्युमेक्स असून त्याची फ्लो वेलोसिटी 3.5 मीटर पर सेकंद इतकी आहे. हा जलसेतू इतिहासात हॅलो माझा आवाज येतोय का? हा तुमचा आवाज येतोय, बोला हटवार साहेब. हो सर, हा जलसेतू इतिहासात 2 वेळा ब्रिज झालेला आहे. त्यापैकी पहिल्यांदा म्हणजे 19 ऑगस्ट 2012 मध्ये अतिवृष्टीमुळे कालव्यात पाणी आले आणि नाला हा HFL ला वाहत असल्यामुळे हा aqueduct हा जलसेतू इतिहासात 2 वेळा फेल झाला. पहिल्यांदा 19 ऑगस्ट 2012 मध्ये अतिवृष्टीमुळे कालव्यात भरपूर पाणी आले, नाला सुद्धा HFL लेवलला वाहत होता आणि त्यामुळे जलसेतू अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम बाजूने IP साइडला ब्रिज झाला.
त्यानंतर दुसऱ्यांदा 22 जानेवारी 2014 रोजी कालवा टेस्टिंग करता पाणी सोडण्यात आले होते. यावेळेस खालून वाहणारा नाला हा ड्राय कंडिशन मध्ये होता आणि त्यामुळे जलसेतू डाऊनस्ट्रीम बाजूच्या आयपी साइडने फेल्युअर झाला. फेल होण्याची विविध कारणे होती, जसे प्रामुख्याने विचार केला असता खालून वाहणाऱ्या नाल्याचे करिता अपेक्षित वॉटरवे देण्यात आलेला नव्हता. ह्या सर्व बाबी समोरच्या या रिपोर्ट्स मध्ये दिसतीलच. हा जलसेतू ब्रिज झाल्यामुळे याच्या स्ट्रेंथनिंग करिता वेगवेगळे पर्याय शोधण्यात आले. त्यापैकी पहिलं प्रपोजल हे सीडीओ नाशिक यांच्या मार्फत प्राप्त झाले. त्यामध्ये आपल्याला काउंटरफोर्ट रिटेनिंग वॉल ऍज कट ऑफ वॉल ऑन अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम साइड देण्यात आली होती. या कट ऑफ वॉल करिता 9 मीटर विड्थचा राफ्ट देण्यात आला होता. तसेच टोटल हाईट 17.7 मीटर इतकी देण्यात आली होती आणि दोन्ही बाजूला 72 मीटरची लांबी देण्यात आली होती. परंतु 9 मीटरच्या राफ्ट देण्यात आल्यामुळे एक्झिस्टिंग कॉलम आणि बीमच्या स्ट्रक्चर जे दिलं होतं त्याच्या फाउंडेशन सोबत ते ओव्हरलॅप होत असल्यामुळे हे प्रपोजल वर्किंग होऊ शकले नाही. त्यानंतर दुसरे प्रपोजल आपल्याला श्री अजित संभूष नावाचे प्रायव्हेट कन्सल्टंट यांच्या मार्फत प्राप्त झाले. या प्रपोजल मध्ये प्रामुख्याने विंग वॉल आणि ग्रॅव्हिटी वॉल ह्या ॲक्वेडच्या दोन्ही बाजूला सुचवण्यात आल्या होत्या. या प्रपोजल मध्ये श्री अजित संभूष सरांनी स्पेशली वॉटरवे कमी असल्याबाबत कळवले होते आणि नाल्याच्या डिस्चार्ज अनुसार कमीत कमी 5 क्लिअर स्पॅन असणं आवश्यक आहे अशा सूचना दिल्या होत्या. तसेच जनरल लेआउट सुद्धा IS 7784 नुसार असणे आवश्यक असल्याबाबत त्यांनी कळवले होते. त्यानंतर तिसरं प्रपोजल आपल्याला सीडीडी नागपूर यांच्या मार्फत प्राप्त झाले. सेंट्रल डिझाईन डिव्हिजन नागपूर यांनी कन्स्ट्रक्शन ऑफ ग्रॅव्हिटी विंग वॉल आणि बेड स्लॅब ऍप्रॉन टू इम्प्रूव्ह एन व्हॅल्यू असे प्रपोजल सादर केले. या प्रपोजल मध्ये 0.3 मीटर डेपच्या 50 मीटर लांबीच्या ऍप्रॉन बेडमध्ये देण्यात आला होता, ज्यामुळे नाल्याची एन व्हॅल्यू वाढून फ्लो स्मूथ होणार होता. तसेच मुख्य म्हणजे या पर्यायामध्ये जलसेतूच्या ऊर्ध्व आणि निम्न बाजूस RCC लाइनिंग प्रपोज करण्यात आले होते, ज्यामुळे क्रिप लेंथ वाढणार होती. त्यानंतर चौथा पर्याय आपल्याला MEC कन्सल्टंट मुंबई यांच्या मार्फत प्राप्त झाला. त्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ विंग वॉल विथ पाईल फाउंडेशनचा पर्याय देण्यात आला होता. पाचवा पर्याय आपल्याला रेनफोर्स अर्थ मुंबई या एजन्सीकडून प्राप्त झाला. त्यामध्ये रेनफोर्स अर्थ वॉल प्रपोज करण्यात आली होती. सहावा पर्याय आपल्याला परत सीडीओ कडून प्रपोजल 2 म्हणून प्राप्त झाला. यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ काउंटरफोर्ट वॉल्स ऍज विंग वॉल अँड ट्रान्झिशन वॉल असा पर्याय देण्यात आला. या पर्यायामध्ये काउंटरफोर्ट वॉल्स सोबतच नाल्याचे रिग्रेडेशन करण्याकरता 3 मीटर बाय 3 मीटरचे PCC पॅनल सुचवण्यात आले होते आणि संपूर्ण डिस्मेंटलिंग करण्याचा पर्याय असल्यामुळे भरपूर वेळ लागणे अपेक्षित होते. सातवा पर्याय आपल्याला VNIT नागपूर येथील डॉक्टर श्री RK इंगळे सरांनी दिला. या पर्यायामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ काउंटरफोर्ट वॉल ऍज विंग वॉल अँड रेट्रोफिटिंग ऑफ कॉलम्स अँड बीम्स असा पर्याय सुचवण्यात आला. यामध्ये रेट्रोफिटिंग ऑफ कॉलम अँड बीम्स सजेस्टिंग इन्क्रीज इन साइज ऑफ कॉलम बाय 0.15 मीटर अँड साइज ऑफ बीम बाय 0.15 मीटर ऑन बॉटम अँड 0.1 मीटर ऑन अदर साइड अशी रेट्रोफिटिंग सुचवण्यात आली होती. तसेच ऍडिशनल स्ट्रिप फुटिंग ऑन लॉन्जिट्युडनल डायरेक्शन अँड इन्क्रीज इन फुटिंग डेप्थ बाय 0.5 मीटर असे सुचवण्यात आले होते. या पर्यायामध्ये कुठलेही डिस्मेंटलिंग सुचवण्यात आलेलं नव्हतं. त्याऐवजी असलेल्या स्ट्रक्चरचं रेट्रोफिटिंग करून स्ट्रेंथन करून इम्प्रूव्हमेंट करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शेवटचा आणि आठवा पर्याय आपल्याला प्रथमेश कन्सल्टंट नागपूर यांच्याकडून प्राप्त झाला. या पर्यायामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ शीट पाईल विथ ऍप्रॉन ऍट नाला बेड चा पर्याय देण्यात आला. यामध्ये शीट पाईल इन कर्वेचर शेप फ्रॉम फाउंडेशन टू CBL, तसेच शीट पाईल इन स्ट्रेट शेप फ्रॉम फाउंडेशन टू TBL आणि नाला बेड मध्ये बोल्डर आणि RCC ऍप्रॉन सुचवण्यात आला होता. या पर्यायाकरिता फार कमी कन्स्ट्रक्शन कालावधी लागणे अपेक्षित होते आणि मान्सून मध्ये सुद्धा काम करणे शक्य होते. अंतिमतः या सर्व पर्यायांचा विचार केला असता एक कॉम्बिनेशन ठरवण्यात आलं, ज्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ शीट पाईल, रेट्रोफिटिंग ऑफ कॉलम, बीम अँड फुटिंग, RCC कट ऑफ अँड बोल्डर ऍप्रॉन ऍट नाला बेड अलॉंग विथ RCC लाइनिंग ऍट अपस्ट्रीम अँड डाउनस्ट्रीम असा पर्याय निवडण्यात आला. यामध्ये शीट पाईलचा वापर हा विंग वॉल करिता करण्यात आला. रेट्रोफिटिंग ऑफ कॉलम आणि बीम फुटिंग
जे करण्यात आलं त्यामुळे ट्रान्झिशन ट्रकचे सपोर्ट सिस्टमला स्ट्रेंथन करण्यात आले. आरसीसी कट ऑफ वॉलमुळे नाल्या आपल्या कालव्याच्या फ्लो मध्ये क्रिप लेंथ वाढवण्यात आली. तसेच बोल्डर ऍप्रॉन आणि आरसीसी कट ऑफ देऊन नाल्याचा फ्लो स्मूथ करण्यात आला. आणि हेवी बँकिंग असल्यामुळे ऍक्वाडक्टच्या अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम बाजूला आरसीसीचा पर्याय निवडण्यात आला. This was the combination of proposal by VNIT Nagpur and Prathamesh Consultant Nagpur. This proposal takes care of every aspect for safety. Construction time required was very less and possible even during monsoon. This proposal was very economical, technically feasible and easy to construct. या सर्व पर्यायांचा अभ्यास करताना 2 वर्षाचा कालावधी लोटला. यात सन 2015 साली ड्रॉट लाईक सिच्युएशन क्रिएट झाल्यामुळे जीआरबीसी मधून आसोलामेंडा टँक इरिगेशन सिस्टम जी वेल डेव्हलप्ड सिस्टम होती, 100 वर्ष जुनी सिस्टम आहे, त्यामध्ये पाणी सोडणे फार गरजेचे झाले होते. त्याकरिता फार कमी कालावधी उपलब्ध असल्यामुळे ऍक्वाडक्टच्या डिस्ट्रेस पोर्शन मधून आणि हेवी बँकिंगच्या पोर्शन मधून टोटल 1600 मीटर लांबीत 1020 mm डायमीटरचे MS पाईप ले करण्याची योजना आखण्यात आली. यामध्ये पाईपच्या 4 रोज आणि कालव्याच्या अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम भागात 4 हेडवॉलचे बांधकाम करण्यात आले. हे संपूर्ण काम मेकॅनिकल डिपार्टमेंट मार्फत करण्यात आले, जे आज आपले पॅनलिस्ट आहेत श्री घंटावर सर यांचे सुद्धा त्यावेळेस या कामात कॉन्ट्रीब्युशन आहे. कॉलम आणि या सगळं पाईप लेईंग करिता कालव्याच्या बेडमध्ये बीम कास्ट करण्यात आले आणि ज्या ठिकाणी ऍक्वाडक्ट डिस्ट्रेस झाला होता त्या ठिकाणी टेम्पररी MS गर्डरचे अरेंजमेंट करण्यात आली आणि अँकरच्या सपोर्टनी पाईपलाईन ले करण्यात आली. ही संपूर्ण अरेंजमेंट झाल्यावर कालव्याच्या अपस्ट्रीम भागात 4 मीटरचा हेड क्रिएट करून डाउनस्ट्रीमला 9 क्यूमेक्सचा डिस्चार्ज प्राप्त झाला. या सपोर्टिव्ह इरिगेशनमुळे ऍक्वाडक्टच्या खालच्या भागामध्ये 16,000 हेक्टरला इरिगेशन करता आले, ज्यामुळे 98 कोटी रुपयाच्या शेतीमाल उत्पन्नास मदत मिळाली. या स्लाइड मध्ये आपण सदर टेम्पररी अरेंजमेंटचे स्केच पाहू शकतो. मेकॅनिकल विंग मार्फत सुरू असलेले या कामाच्या काही फोटो आहेत. हे पाणी सोडत असतानाचे फोटो आहेत. या अरेंजमेंटद्वारे सलग 2 वर्ष खरीप मध्ये पाणी देण्यात आलं, ते म्हणजे सन 2015 आणि सन 2016 मध्ये. सन 2016चे खरीप इरिगेशन पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर 16 मध्ये ऍक्च्युअल बांधकामाला सुरुवात झाली. या ऍक्च्युअल बांधकामाला मी सिक्वेन्स ऑफ फोटोज मधून एक्सप्लेन करतो. पहिल्या 2 फोटोमध्ये आपण पाहू शकतो मॅन्युअल एक्सकव्हेशन करणे आवश्यक होते, कारण कॉलम बीम अरेंजमेंटमुळे कुठलंही एक्सकव्हेटर तिथे जाऊ शकत नव्हतं. त्यामुळे मॅन्युअल एक्सकव्हेशन झाल्यानंतर फाउंडेशन लेवलला पोहोचलो. फाउंडेशन लेवलला पोहोचल्यानंतर तिथे सिमेंट ग्राउट करण्यात आले, ज्यामुळे फाउंडेशन स्ट्रेंथनिंगचे काम करण्यात आले. फाउंडेशन स्ट्रेंथनिंग झाल्यानंतर फुटिंगचे, कॉलमचे आणि बीमचे असं सिक्वेन्शियली रेट्रोफिटिंग सुरू करण्यात आले. जसे जसे रेट्रोफिटिंग वरच्या बाजूला जात होते तसे तसे सँड फिलिंगचे काम सुद्धा सुरू होते. ट्रान्झिशन ट्रकच्या खालच्या बाजूला पूर्णतः सँड फिल करून तिला सुद्धा ग्राउट करण्यात आलेले आहे. यासोबतच शेवटच्या 2 फोटोमध्ये आपण नाल्याचे रिग्रेडेशन सुरू असल्याचे सुद्धा पाहू शकतो. याच ठिकाणी आपण आरसीसी कट ऑफ देऊन बोल्डर फिलिंग करून नाला रिग्रेडेशनचे काम केलेले आहे. या व्यतिरिक्त दुसरे महत्वाचे काम साइड बाय साइड सुरू होते, ते म्हणजे शीट पाईल ड्रायव्हिंगचे काम. याकरता आपण AU25 प्रकारची हॉट रोल शीट पाईल वापरली होती आणि शीट पाईलचा 2 प्रकारे वापर केला होता. पहिली म्हणजे विंग वॉल शीट पाईल आणि दुसरी म्हणजे अँकर शीट पाईल. तिसऱ्या क्रमांकाच्या फोटोमध्ये जे आपण पाहू शकतो, अँकर शीट पाईल ही आपली 3.5 मीटर डेप्थची होती, जी संपूर्ण जमिनीत ड्राईव्ह करण्यात आली होती. आणि 15 मीटर लांबीची विंग वॉल शीट पाईल ही 7.5 मीटर जमिनीत ड्राईव्ह केली होती व 7.5 मीटर जमिनीच्या वर देण्यात आली होती. याकरिता वायब्रो हॅमरचा वापर करण्यात आला होता. ज्या डेप्थ पर्यंत शीट पाईल ड्राईव्ह करणे अपेक्षित असते त्याच हिशोबाने आपल्याला वायब्रो हॅमरच्या कॅपॅसिटी डिसाइड करायची असते. जसे विंग वॉल शीट पाईलचं ड्रायव्हिंग पूर्ण आलं, तसेच कट ऑफ निर्माण झाल्यामुळे ट्रान्झिशन ट्रकच्या खाली सँड फिलिंगचे काम पूर्ण करण्यात आलं. सँड फिलिंग झाल्यानंतर विंग वॉल आणि अँकर शीट पाईल मध्ये टायरॉड चे बांधकाम पूर्ण करण्यात आले. टायरॉड कनेक्शन झाल्यावर
अँकर शीट पाईलला कॉन्क्रीटने कॅपिंग करण्यात आलं व हार्टिंग आणि केसिंगचं लेआउट टाकून लेअर वाईज अर्थवर्कचे काम पूर्ण करण्यात आले. सोबतच ॲक्वेडक्टच्या अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम भागात कट ऑफ वॉलचे काम पूर्ण करण्यात आले. हे संपूर्ण काम जवळपास 8 महिन्यात पूर्ण झाले व ऑगस्ट 2017 मध्ये सिंचनाकरता पाणी सोडण्यात आले. ह्या काही वृत्तपत्रांच्या कात्रणा आहेत ज्यामध्ये लोकल पॉलिटिशियन आणि शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रेशर या कामाच्या ड्युरेशन मध्ये आम्ही एक्सपिरियन्स केला आहे. पण त्यासोबतच काम पूर्ण झाल्यावर पाणी जेव्हा शेतकऱ्यांना मिळालं तेव्हा त्यांच्या मार्फत सकारात्मक बाजू सुद्धा मांडण्यात आलेली आहे. या ॲक्वेडच्या बांधकामातून जे काही शिकायला मिळालं ते मी इथे समराईज केलं आहे. फेल्युअर लीड अस टू थिंक डिफरंटली, म्हणजे या ठिकाणी शीट पाईलचा विंबल म्हणून वापर पहिल्यांदाच करण्यात आला. एस्टिमेशन ऑफ सच इम्पॉर्टंट स्ट्रक्चर नीड्स प्रॉपर एक्सपिरियन्स विच शुड कव्हर ऑल कंपोनेंट्स, टाइम फ्रेम अँड साइट सुटेबिलिटी. तसेच प्री मान्सून इन्स्पेक्शन ऑफ कॅनल इज व्हेरी इम्पॉर्टंट. इरिगेशन, व्हाईल इरिगेशन थ्रू सच ह्यूज कॅनल्स डिस्चार्ज शुड बी रेज्ड ऑर लोड स्लोली अँड फेज वाईज. यामुळे कालव्यामध्ये सडन ड्रॉडाऊन किंवा सडन वॉटर रेसची कंडिशन उद्भवत नाही आणि कालवा ब्रीच होण्याची वगैरे शक्यता फार कमी असते, किंवा आपण कालव्याचे इन्स्पेक्शन करताना काही चुकीचे असले तर आढळून पण येऊ शकते. कनेक्शन ऑफ सच बिग कॅनल्स स्ट्रक्चर विथ अर्थवर्क शुड बी प्रॉपरली मॉनिटर्ड अँड एक्झिक्युटेड ऍज पर स्पेसिफिकेशन्स. काल सुर्वे सरांच्या लेक्चरमध्ये आपण तिवरे डॅम बद्दल जे प्रेझेंटेशन पाहिलं त्यातलाच हा मुद्दा आहे. आम्ही सुद्धा ॲक्वेडक्टच्या कामामध्ये तो एक्सपिरियन्स केला आहे. ते कनेक्शन प्रॉपरली नसल्यावर स्ट्रक्चरच्या लागून लगेच ब्रीच होण्याची शक्यता असते. कंटिन्युअस मॉनिटरिंग ऑफ इरिगेशन कॅनल्स बाय एक्सपर्ट स्टाफ इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मार्क एनी लिकेजेस थ्रू एम्बॅकमेंट. मडी वॉटर कमिंग आउट ऑफ एम्बॅकमेंट मस्ट बी ट्रेस्ड. जे काल हिरे सरांच्या लेक्चरमध्ये आपण एक्सपिरियन्स घेतला ते एक फार इम्पॉर्टंट बाब आहे, खास करून आपल्या इरिगेशनच्या कामांमध्ये. जर कुठे गढूळ पाणी निघत असेल तर ते लगेच ट्रेस व्हायला पाहिजे, ज्याकरिता त्या कालव्याची किंवा भरावाची कंटिन्युअस मॉनिटरिंग आवश्यक आहे. याकरता माझे एक पर्सनल ओपिनियन आहे, ए सिस्टम टू बी डेव्हलप्ड फॉर अपॉइंटिंग लेबर फोर्स रिक्वायर्ड टू कंटिन्युअसली मॉनिटर ए कॅनल 6 किलोमीटर वाईज ॲज मॉनिटरिंग ऑफ रेल्वे लाईन्स इज डन. ज्या प्रकारे रेल्वे डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या रुळांची देखरेख करण्यासाठी लेबर फोर्स असतो, तसा आपल्याकडे पण अपॉइंट करण्याबाबत विचार करता येऊ शकतो. यानंतर दुसरा विषय हा रिमेडियल मेजर्स फॉर क्रिटिकल पॅचेस ऑन जीआरबीसी आहे. पुन्हा जीआरबीसीचे सायलेंट फीचर्स येथे दर्शवलेले आहेत. तसेच प्रकल्पाच्या इंडेक्स मध्ये लाल रंगाने उजवा कालवा दर्शवलेला आहे. सन 2013 मध्ये गोसेखुर्द आरबीसीचे एक्सक्वेशन पूर्ण करण्यात आले, परंतु सन 2003च्या मान्सून नंतर किलोमीटर 21च्या भागात फोटोमध्ये दर्शवल्याप्रमाणे हेवी रेनकट्स आणि साईड स्लिप आढळून आल्या. त्याच प्रकारचे रेनकट्स व साईड स्लिप किलोमीटर 32 मध्ये सुद्धा आढळून आल्या, या फोटोमध्ये आपण पाहू शकतो. या बाबतीत मार्गदर्शन मिळण्याकरता व्हिजिट ऑफ पॅनल ऑफ एक्सपर्ट घेण्यात आली. ही व्हिजिट 13 मार्च 2006 रोजी घेण्यात आली व 18 मार्च रोजी त्यांनी त्यांचा अहवाल दिला. त्या अहवालात त्यांनी किलोमीटर 21 आणि 22 मध्ये व्हिसा मटेरियलचं सॉइल टेस्टिंग करावं, तसेच सिनियर जिओलॉजिस्ट मार्फत जिओलॉजिकल प्रोफाईल किलोमीटर 21 व 22 करता करून घेण्याच्या सूचना दिल्या. ऑल अबव ऑब्झर्वेशन्स were followed and final report concluded that there is a presence of different lithological units and different geological era with different structural geological features appear to be the factor responsible for the slides. असा अहवाल या रिपोर्ट मध्ये देण्यात आला. त्यामुळे ह्या स्लाइड्स कंट्रोल करण्याकरता रिटेनिंग वॉल किंवा कॉन्क्रीट ट्रफचे टीबीएल पर्यंत बांधकाम करण्यात यावे असं सजेशन सुद्धा देण्यात आलं आणि त्यामुळे रिटेनिंग वॉलचे बांधकामाला अप्रुव्हल देऊन त्यांचे बांधकाम करण्यात आलं. सीडीओ कडून प्राप्त ह्या रिटेनिंग वॉलच्या रेखाचित्रात सी गोसेखुर्द प्रोजेक्ट यांनी मान्यता दिली व त्यानुसार बांधकामाला सुरुवात करण्यात आली. किलोमीटर 21 मध्ये खाली दर्शवलेल्या आरडीज मध्ये सन 2008 ते 2009 मध्ये बांधकाम रिटेनिंग वॉलचे बांधकाम करण्यात आले, एकूण 1375 मीटर लांबीमध्ये. ह्या बांधकामाच्या वेळेसच्या काही फोटोज आहेत.
त्याच धर्तीवर किलोमीटर 32 मध्ये सुद्धा रिटेनिंग वॉलचे बांधकाम करण्यात आले, जे एप्रिल 2010 मध्ये पूर्ण झाले. यानंतर सन 2010च्या मान्सून मध्ये 14 आणि 15 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीनंतर किलोमीटर 21 मधील रिटेनिंग वॉल मध्ये 2.3 मीटर स्लाइड झाल्याचे ऑब्झर्वेशन करण्यात आले. त्यानंतर लगेच दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 22 सप्टेंबर रोजी पुन्हा 273 mm चा पाऊस पडला आणि किलोमीटर 21 मध्ये हेवी लॅटराइट स्टोनचे भाग त्या टीबीएल वर कोसळल्यामुळे सेकंड स्लिप घडल्याचे निदर्शनास आले. यावेळेस टोटल शिफ्ट ऑफ रिटर्निंग वॉल वॉज 9.2 मीटर. या कालव्याची बेडविड्थ 18.1 मीटर आहे. 9.2 मीटर सरकलेल्या रिटर्निंग वॉलमुळे 8.9 मीटरच बेडविड्थ शिल्लक राहिली होती. काही लॅटराइट भाग जो तुटला आहे तो या फोटोमध्ये दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. किलोमीटर 21 मध्ये सरकलेल्या या रिटर्निंग वॉल्स आहेत. त्यानंतर किलोमीटर 32 मध्ये सुद्धा रिटर्निंग वॉल स्लाइड झाल्याचे आढळून आले. याप्रमाणे एकूण 3455 मीटर लांबीत रिटर्निंग वॉलचे
प्रवीण जोड सर, प्रवीण जोड सर, आपण आपलं पीपीटी चालू करूया. प्रवीण जोड सर. हॅलो. हा सर, आवाज येतोय. कंटिन्यू सर, कंटिन्यू. आवाज येतोय सर. पीपीटी ऑन करा. हा, मला आवाज येतोय. येस येस, पीपीटी ऑन करा सर. बरं, पीपीटी मी चालू केली आहे. हॅलो. हॅलो. येस येस. हा, पीपीटी स्टार्ट केली होईल. येस सर, चालू करा. येस येस. ओके. Myself Praveen Zod, Executive Engineer. I am currently working in Pench Irrigation Division, Nagpur. Thank you for giving me an opportunity to deliver this webinar. The topic of my session is remedial measures for defective lining of Gosipur Left Bank Canal. Gosipur project is a national project, and the national status is awarded in 2009. As you all know that Vidarbha is a land of extreme extreme weather condition where temperature ranges from 4 degree to 48 degree, and even the rainfall is high, that is 14 millimeter. Now Gosipur project is comprises of the two canals, that is right and left bank canal. The focus of my webinar will be the reconstruction of lining of Gosipur left bank canal. Now, what are the advantages of the CC lining and why do we use cement concrete lining and prefer for the lining section than unlined section? Firstly, the coefficient of rugosity is less in case of the concrete lining, which naturally helps in reducing the section and thereby also reduces the expenditure and cost of earthwork and structures. Secondly, the flatter slope, you can have extra irrigable command area, increasing extra irrigable command area. Then the transit losses will be minimized and thereby the utility of the available water will increase. Last one is that the growth of vegetation will be restricted due to the line section. Now you can see here in pictures that the lining which has been done in 2010. Previously, actually, the excavation was done before in 2003, and lining has been carried out in 2009. After that, we have observed some cracks in 2010. Naturally, the reasons of these failures have to be identified, and we have taken some study and identified that the reasons behind the development of the cracks were, first of all, the quality of the lining concrete was very poor, as the concrete strength was less. Naturally, the curing was not done properly. As a result of this, the strength we did not receive the strength. Secondly, the lining was having a lesser thickness than the design thickness, and further, the compaction of the base material was not done properly. Further, also the CNS layer, which has to be provided as per the IS 9451, was not provided as per the norms. And previously, we have used PVC strips for paneling. I will go into details about the PVC strips, but before that,
the last reason being that the spoil material which was taken out from the during excavation was directly dumped over the service road and IP side. As a result of this, the surcharge load on either side of the canal section was increased tremendously, which gave rise to the failure of the concrete. Now, the new construction methodology has been identified, and we have decided to dismantle the entire lining. As a first step, we have dismantled lining and then remove the CNS, as you can see in the pictures. Excavation was done up till the required for the profile of the CNS section. Now, the thickness of the CNS is to be provided as per, there are two guidelines as per IS code, IS 9451, that if the discharge is less than 2 cubic, then there are 4 different criteria, and if the discharge is more than 2 cubic, then various thicknesses have been identified. Then the CNS soil which we actually use or required to be used has the properties like there are 4 basic ingredients of the soil: clay, silt, sand, and gravel. So various percentage have been given as far as code. But in actual, when we get the material at site, there is slight variation, and the clay and silt content which we receive is lesser, whereas the gravel content is more. It is this CNS material should have the swelling pressure, maximum swelling pressure up to 10 kilonewton per meter square. Also, the liquid limit shall be between 30 to 50%, and plasticity index shall be between the 15 to 30%. Now, as per the construction methodology, we have started the work of CNS first. Before laying of the CNS, these steps shall be given so that the bonding shall be proper between the freshly laid CNS and the soil, subsoil. You can see in the pictures that we have carried out the process of laying in layers. Now there are 3 types section. These 3 types, like a bigger section, one is moderate section and one is smaller section. In bigger section, we have got a length of slant length is more, then the rolling can be possible on the sloping side. But if this slant length is less, then we can have a different methodology, like we have adopted here in Rossington Canal. We have actually we are having the flat thickness of 2.23 meter, whereas for rolling we need about 3 meter length. So we provided about 35 centimeter extra mold filling, and the rolling was possible. A flat rolling was possible on the section. यामध्ये तुम्हाला पिक्चर मध्ये दिसत असेल की जी फ्लॅट रोलिंग आपण केली आहे याच्यामध्ये लेअर वाईज आपण हे सर्व लेइंग केल्यामुळे याला आपल्याला जी डेन्सिटी आम्हाला मिळाली आहे 95% प्रॉपर डेन्सिटी मिळाला आम्हाला अचीव करायला कमी रोलिंग मध्ये पॉसिबल झालंय. आणि तिसऱ्या केस मध्ये ज्या ठिकाणी आपल्याला सेक्शन इज व्हेरी लेस, इन दॅट केस अ फिल अँड कट मेथड कॅन बी अडॉप्टेड. CNS filling झाल्यानंतर वन कंप्लीट मॉन्सून सीझन shall be allowed to pass after the work of the mold filling is completed. यामध्ये एक 15 सेंटीमीटरची प्रोव्हिजन, एक्स्ट्रा प्रोव्हिजन करणं याच्यासाठी आवश्यक आहे की ज्याकरता आपल्याला जे रेनफॉलच्या वेळेस वरच्या लेअरला जे डॅमेजेस होतात किंवा वेदरिंग ऍक्शन होते, त्यामुळे 15 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला ती वरची लेअर लूज होण्याची शक्यता असते. याकरता आपल्याला एक्स्ट्रा थिकनेस प्रोव्हाइड करणं आवश्यक आहे. या एक्स्ट्रा थिकनेसला आपण फाईड असं म्हणतो. आणि प्रत्यक्ष काम करण्यापूर्वी जेव्हा आपलं कॉन्क्रीटचं काम स्टार्ट होतं त्यापूर्वी आपण जस्ट काही वेळपूर्वीच ही लेअर काढणं आवश्यक आहे. अदरवाइज द शिअर स्ट्रेंथ ऑफ दिस लेअर विल लूज. देन द ड्रेनेज अरेंजमेंट. या सर्व घडामोडीमध्ये ड्रेनेज अरेंजमेंट हे फार प्राईम इम्पॉर्टन्स आहे, कारण पर्टिक्युलरली ब्लॅक कॉटन सॉइल और एक्सपान्सिव्ह सॉइल आपल्याला जे बोर वॉटर रिलीज व्हायला पाहिजे ह्या सॉइल मधून
त्याकरता ही ड्रेनेज अरेंजमेंट परफेक्ट असणं आवश्यक आहे. या ड्रेनेज अरेंजमेंट मध्ये सगळ्यात प्रथमतः सीपेज ड्रेन हा महत्वाचा एलिमेंट आहे या सगळ्या भागातला. सीपेज ड्रेन मध्ये आपण इनवर्ट फिल्टर प्रोव्हाइड करतो. आता ह्या डायग्राम मध्ये मी दाखवला आहे त्याप्रमाणे सेक्शनिंग करून आपण त्यामध्ये 10 mm, 20 mm, 40 mm अँड देन सँड आणि त्याच्या आतमध्ये आपण एक पर्फोरेटेड पाईप प्लेस केलाय, जेणेकरून हे पाणी सगळं त्यातनं निघू शकेल आणि पोर वॉटरचे रिलीज होऊ शकेल. यामध्ये सीपेज ड्रेन मध्ये पर्टिक्युलरली दोन सीपेज ड्रेन्स आपल्याकडे आहेत, एक लॉन्जिट्युडनल आणि एक ट्रान्सवर्स ड्रेन्स. साधारणपणे ट्रान्सवर्स ड्रेन जे आहेत ते आम्ही 15 मीटर सेंटर टू सेंटर या कॅनल मध्ये प्लेस केलेले आहे. या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसत आहे की लॉन्जिट्युडनल ड्रेन सुद्धा आपण प्रोव्हाइड केला आहे आणि ह्या लॉन्जिट्युडनल ड्रेन्सला ट्रान्सवर्स ड्रेन्स कनेक्ट होत आहे आणि हे सगळं पाणी त्या पर्फोरेटेड पाईप मधून जाऊन हे कुठेतरी बाहेर निघणं आवश्यक आहे. तर याच्यासाठी याची कंटिन्युटी मेंटेन ठेवणे फार आवश्यक आहे. अर्लियर जे मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये आपल्याला जे फेल्युअर्स गेले आहे याचं मेजर रिझन आहे की सबग्रेडची थिकनेस कमी होती, पण त्याच्याशिवाय पण सीपेज जी अरेंजमेंट होती, ड्रेनेज अरेंजमेंट होती, प्रॉपर नव्हती. यापूर्वी आपण एनआरव्ही पीआरव्ही वॉल्स जे आपण प्रोव्हाइड केले होते हे जे पीआरव्ही वाला दे आर आयदर स्टोलन ऑर बिकम नॉन फंक्शनल ऑर नॉन रिडंडंट अँड ड्यू टू दिस प्रेशर याच्यावर क्रिएट झालं आणि हे क्रॅक्स डेव्हलप झाले. त्यामुळे या पीव्हीसी स्ट्रिपच्या ऐवजी आपल्याला नवीन मेथोडॉलॉजी इथे देणं आवश्यक होतं. त्याकरता आम्ही दोन पद्धतीची मेथोडॉलॉजी यामध्ये हे केली आहे. त्याच्यात रिप्लेसमेंट ऑफ दिस पीआरव्ही आणि एनआरव्ही विथ पोरस प्लग विथ फिल्टर ब्लॉक अशा पद्धतीची अरेंजमेंट केली आहे की पहिल्यांदा फिल्टर ब्लॉक हा पिक्चर मध्ये दाखवला त्याप्रमाणे आम्ही हा या मोल्ड मध्ये टाकून क्रिएट करतो, प्लेस करतो आणि ग्रेड मटेरियल त्यामध्ये प्लेस करतो. हे झाल्यानंतर त्यामध्ये एक कॉन्क्रीट पोरस प्लग जो आहे तो त्यात प्लेस करतो. हा पोरस प्लग म्हणजे विदाउट स्टँड आम्ही त्याला कन्स्ट्रक्ट करतो. यामध्ये सँडचा वापर न करता 1:4 ह्या प्रपोर्शन मध्ये सिमेंट आणि कोर्स ऍग्रिगेट याच्यापासून हा बनवला असतो आणि परफेक्टली पोरस असतो. त्यानंतर ह्या आधी आम्ही जे पीव्हीसी स्ट्रिप वापरल्या या पीव्हीसी स्ट्रिप मध्ये जो मेन इश्यू होता तो प्लेसिंगचा इश्यू होता. ही पीव्हीसी स्ट्रिप प्लेस केल्यानंतर ही कधीही स्ट्रेट कंडिशन मध्ये राहत नव्हती, कारण जेव्हा आपण पेवर यामध्ये फिरवत होतो त्या पेवरच्या रोलिंगच्या वेळेस ही स्ट्रिप डिस्टर्ब होत होती आणि त्यामुळे जे क्रॅक्स डेव्हलप होत होते आपल्या तिथे ते झिगझॅग पॅनलमध्ये डेव्हलप होत होते. याकरता आम्ही कन्स्ट्रक्शन जॉईंट, कॉन्ट्रॅक्शन जॉईंट, एक्सपान्शन जॉईंट आणि पोरस प्लग विथ फिल्टर मीडिया आणि ड्रेनेज एलिमेंट अशा पद्धतीची अरेंजमेंट आम्ही पहिले ही प्लॅन मध्ये आम्ही याच्यात दाखवली आहे ड्रॉइंग मध्ये. त्यानुसार हे पॅनलिंग कशा पद्धतीचं करायचं हे मी समोर एक्सप्लेन करणारच आहे. तत्पूर्वी सीएनएस झाल्यानंतर आपल्याकडे दोन मेथोडॉलॉजी आहे की आपण कॉन्क्रीट ले करण्यापूर्वी एक तर त्यामध्ये आपण 15 सेंटीमीटर पर्यंत त्याला वेट करून पाण्याने हे करून त्यानंतर आपण कॉन्क्रीटिंग काम करायला पाहिजे जेणेकरून स्लरी जी आहे ती त्यात जायला पाहिजे. सेकंड मेथोडॉलॉजी अशी आहे की जी आम्ही इथे प्लेस केली, आम्ही युटिलाइज केली आहे की त्याच्यामध्ये एलडीपी शीटचा वापर आम्ही याच्यामध्ये केला आहे आणि एलडीपी शीट त्यामध्ये आम्ही टाकलेली आहे जेणेकरून जी काही actually LDP sheets prevents the absorption of water from and cement slurry from the freshly laid concrete in CNS layer. आता यामध्ये कॉन्क्रीटिंगचं जे काम झालं आहे that has been produced using batching plant, transported using transit mixer and lining is carried out using mechanical paver. हे सगळं करत असताना एक जो आयएस कोडने किंवा आपल्याला जी प्रॅक्टिस आहे की आपण 60 mm पर्यंत जो स्लंपचा वापर करतो इथे हा ड्रास्टिकली रिड्यूस झाला आणि ह्या केसमध्ये आम्हाला 30 to 35 mm च्या स्लंप मध्ये आम्हाला जी इज ऑफ प्लेसमेंट किंवा गुड फिनिश मिळायला पाहिजे ते मिळालं आहे आणि ऍज अ रिझल्ट ऑफ दिस यू कॅन हॅव बेटर क्वालिटी कॉन्क्रीट अँड द स्ट्रेंथ यू विल रिक्वायर आफ्टर द टेकिंग कोर आर ऑलवेज बेटर. त्यानंतर जो मी विषय मागे घेतला होता की पॅनलिंग जे आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये पॅनलिंग करताना आपण पीव्हीसी स्ट्रिपच्या ऐवजी ग्रूज टाकून आपण इथे पॅनलिंग केलेलं आहे. आता हे जे ग्रूज दाखवले आहे यामध्ये मी समोर याचं कसं ग्रूज करायचे आणि पॅनलिंग कसं समोरच्या साईड मध्ये येणार हा विषय.
त्यानंतर क्युरिंग करताना एक तर स्लोप मध्ये आपण जे आहे रोज ऑफ हॅझन क्लॉथचे आम्ही त्यात प्लेस केले आहे स्लोपला, आणि कॅनो बेड मध्ये आपण पॉन्ड्स करून त्यात क्युरिंग केली आहे. परत मी एक्सपान्शन जॉईंटवर जातो, कॉन्ट्रॅक्शन जॉईंटवर. कॉन्ट्रॅक्शन जॉईंटचे 3 क्रायटेरिया झाले. पहिलं म्हणजे द डिस्टन्स फ्रॉम द फर्स्ट लॉन्जिट्युडनल ग्रुप फ्रॉम द एज ऑफ द कॉन्क्रीट शॅल नॉट बी मोर दॅन द 180 टाइम्स द थिकनेस ऑफ द कॉन्क्रीट. हा पहिला क्रायटेरिया आहे. दुसरा क्रायटेरिया जो आहे तो की द साइज ऑफ द पॅनल शॅल नॉट बी मोर दॅन 9 मीटर स्क्वेअर. आणि तिसरा जो आहे तो लीस्ट लॅटरल डायमेन्शन ऑफ द ईच पॅनल शॅल नॉट बी मोर दॅन 3 मीटर. या 3 क्रायटेरियाला हे मॅक्सिमम क्रायटेरिया आहेत. पण जेव्हा मी प्रत्यक्ष काम करताना असं मला आढळून आलं की जी पहिली लॉन्जिट्युडनल क्रॅक जाते एज पासून, ती साधारणपणे 1.5 मीटर ते 1.2 मीटर या रेंज मध्ये जाते. तर हे जे 1.8 मीटरचा क्रायटेरिया दिला हा मॅक्सिमम आहे. प्रत्यक्षात आपण त्या सिच्युएशन नुसार आणि सॉइल कंडिशन नुसार आपण ह्याच्यामध्ये थोडं कमी आणखी केले पॅनल्स, ते जास्त आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील. त्यानंतर हे जे ग्रूव्ह केले आहे, हे ग्रूव्ह प्रॉपर डीप होणं आवश्यक आहे. या ग्रूव्हचा जो साईज आहे तो टॉपला 14 mm, 11 mm डीप, दॅट इज 1/3 ऑफ द 33 mm डीप, दॅट इज 1/3 ऑफ द कॉन्क्रीट थिकनेस, आणि 11 mm बॉटमला. पण प्रत्यक्षात हे आम्ही असं बघितलं आहे की हे ग्रूव्ह प्रॉपर होत नाही. म्हणजे हे ज्या डीपला व्हायला पाहिजे सुपरफिशियल ग्रूव्ह होतात, त्याच्यामुळे पॅनलिंग जे व्हायला पाहिजे ते होत नाही, आणि क्रॅक्स ऍब्रप्टली कुठे पण डेव्हलप होऊ शकतात त्याच्यामध्ये. म्हणून ही केअर घेणं आवश्यक आहे की याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर ग्रूव्ह डेव्हलप करणं आवश्यक. त्याच्यानंतर जेव्हा आपण अधेसिव्ह मटेरियल किंवा सिलिंग कंपाऊंड टाकतो, ते टाकण्यापूर्वी ही काळजी घ्यायला पाहिजे की त्याच्यात प्रॉपर पहिले ते क्लिनिंग होणं आवश्यक आहे ब्रशनी, आणि विशेष करून एअर जेटनी, एअर कॉम्प्रेसरनी सगळी त्यातली डस्ट जी आहे ती निघायला पाहिजे. त्याच्याशिवाय ते गुड अधेसिव्ह निर्माण होऊन त्यात बॉन्ड निर्माण होणार नाही. आणि फायनली त्याला प्रायमर लावून त्यानंतर आपल्याला हे सिलिंग कंपाऊंड प्लेस करायचं आहे. नंतर आहे आपलं एक्सपान्शन जॉईंट. एक्सपान्शन जॉईंट मध्ये जी आपण विड्थ घेतली आहे ती 15 मीटर घेतली आहे. याच्यामध्ये आपण यापूर्वी कन्स्ट्रक्ट करण्यात आलेले 30-30 मीटर पर्यंत आपण घेतले होते. नंतर एक्सपिरियन्सने आमच्या लक्षात आलं की ही जर जेवढी आपण कमी घेतली, जवळ 15 मीटर पर्यंत घेतली, तर चांगल्या पद्धतीचं आपल्याला याच्यामध्ये काम मिळू शकतं, संपूर्ण रिझल्ट चांगले मिळतील. मी आता एक्सप्लेन केलं की जी स्लंप आपण घेतो त्याच्यामध्ये एलडीपी शीट केल्यानंतर स्लंपची रिक्वायरमेंट कमी होऊन जाते, आणि कमी स्लंप मध्येच आपल्याला सगळे रिझल्ट चांगले रिझल्ट मिळतात. आणि ऍज आपण बघितलं की वॉटर सिमेंट रेशो डाऊन झाला किंवा कमी केला तर नॅचरली आपल्याला चांगली स्ट्रेंथ मिळते सेम कंपोजिशन मध्ये. यामध्ये आपण व्हेरियस टेस्ट अशा घेतलेल्या आहेत. त्या टेस्ट मध्ये मेनली या फील्ड टेस्ट होत्या. सँड रिप्लेसमेंट, ज्याच्यामध्ये आपण 95% कॉम्प्लेट डेन्सिटी मिळाल्याशिवाय आपण हे काम करत नाही समोर. तसंच आपल्याला ही स्लंप टेस्ट, या दोन्ही आपल्या फील्ड टेस्ट आहेत, आणि त्यानंतर लॅब टेस्ट आहेत. लॅबोरेटरी टेस्ट मध्ये आपल्याला सर्वप्रथम आपण सॉइलची टेस्ट करायला पाहिजे, की सॉइलच्या टेस्ट मध्ये आपल्याला हे बघायला पाहिजे की याचं स्वेलिंग प्रेशर जे आहे त्या स्वेलिंग प्रेशर नुसारच आपण सीएनएची थिकनेस प्रोव्हाइड करायला पाहिजे. त्यानंतर मुरुमची टेस्ट घेऊन प्रॉपर जर मुरुम असेल तोच आपण तो सजेस्ट करायला पाहिजे, तो वापरायला पाहिजे की ज्याच्यामध्ये सीएनएच्या प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर क्यूब टेस्ट आणि कॉन्क्रीट कोर टेस्ट हे काम कंप्लीट झाल्यानंतर आपण करतो. याच्यामध्ये कोर टेस्ट घेताना आपल्याला जवळपास 250 मीटरवर 3 कोर्स याप्रमाणे बेड आणि दोन्ही स्लोपला एक याप्रमाणे 250 मीटरला प्रत्येकी आपण 3 कोर्स घेतो, आणि त्याच्यानंतरच्या टेस्ट करून ते बरोबर आहे की नाही बघतो. यामध्ये आम्ही टेस्ट घेतलेल्या आहे, आणि ह्या टेस्ट मध्ये आमचं असं लक्षात आलं की आमच्या फार चांगल्या टेस्ट आहेत. द कोर सॅम्पल्स वेअर satisfying the criteria of specified IS code as per the concrete test conducted in V90. Also, the under construction lining work which has been executed in 2013 is found to be good condition now. Then no settlement and hogging of the lining and cracks have been observed after discharging water for irrigation in Kharif from last 5 years in LBC. या टेस्टचे आम्हाला जे रिझल्ट मिळाले त्याबद्दल हे दाखवलं याच्यामध्ये की जवळजवळ जे आम्हाला डिझायर टेस्ट होत्या त्यापेक्षा आम्हाला जे 30.75 ची आम्हाला स्ट्रेंथ पाहिजे होती त्याच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये 23 न्यूटन पर एमएम स्क्वेअर पर्यंत आम्हाला हे स्ट्रेंथ मिळाले आहे. माझे 2 लास्ट स्लाइड जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे याच्यासाठी आहे कारण आपण आम्ही जे काम केलं याच्यामध्ये 4 वर्षाचा आमचा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये आम्ही जे अल्टरेशन आणि मॉडिफिकेशन केले याच्यामध्ये कुठल्या डेफिशियन्सीज निर्माण होऊ शकतात आणि कुठली काळजी आपण घ्यायला पाहिजे बिफोर कॉन्क्रीटिंग आणि आफ्टर कॉन्क्रीटिंग या दोन बाबतीत. तर पहिल्यांदा बिफोर कॉन्क्रीटिंग मध्ये आपले जे मिस्टेक्स होतात एक्झिक्युशनच्या वेळेस त्या मी इथे याच्यावर एम्फसाइज करणार आहे.
प्रोव्हिजन ऑफ मुरुम थिकनेस विदाउट आयडेंटिफिकेशन ऑफ स्वेलिंग प्रेशर. स्वेलिंग प्रेशर माहिती नसताना किंवा प्रॉपर ठिकाणचं स्वेलिंग प्रेशर न आयडेंटिफाय करता कुठल्या तरी दुसऱ्या लोकेशनची स्वेलिंग प्रेशर घेऊन त्याची मुरुम थिकनेस आपण इथे या ठिकाणी प्रोव्हाइड केली तर ती भविष्यात आपल्याला याच्यात प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे तिथली स्वेलिंग प्रेशर त्याच ठिकाणची घेऊन आपल्याला मुरुम थिकनेसेस प्रोव्हाइड करायला पाहिजे. त्यानंतर हे करताना मुरुम थिकनेस देताना आपल्याला प्राईडची प्रोव्हिजन घेणं आवश्यक आहे, जो की 15 सेंटीमीटर एक्स्ट्रा प्राईड आपण ठेवत असतो तो घ्यायला पाहिजे. थर्ड इज कॉम्पॅक्शन ऑफ द मुरुम नॉट कॅरीड ऑन लेयर्स. आपण बरेचदा याच्यामध्ये कॉम्पॅक्शन लेयर्स मध्ये करताना दिसत नाही. याच्यामध्ये स्पेसिफिकेशन मध्ये दिलेल्याप्रमाणे आपण लेयर्स मध्ये केलं, कारण कॉम्पॅक्शन करताना त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो एका पर्टिक्युलर डेप्थ पर्यंत जातो. जे इनर लेअर आहे ती कॉम्पॅक्ट होत नाही, त्याच्यामुळे लेअर वाईजच कॉम्पॅक्शन करायला पाहिजे. आणि कॉम्पॅक्शन करण्यापूर्वी ऑप्टिमम मॉइश्चर ओएमसी जी डिझायर्ड ओएमसी आहे ती आयडेंटिफाय करून त्याप्रमाणे कॉम्पॅक्शन करायला पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला टॉलरन्स दिला आहे 2% मायनस प्लस टॉलरन्स आपल्याकडे असतो. तसंच सिपेज ड्रेन्स आपण जे सांगितलं त्याच्यामध्ये स्टील मोल्डचा वापर करून जर केलं तर त्याचं प्लेसिंग व्यवस्थित होईल. त्यानंतर आहे आउटर स्लोप. आउटर स्लोप याच्यासाठी आवश्यक आहे, जो आपला सर्व्हिस रोड आणि इन्स्पेक्शन पाथचा आउटर स्लोप आहे हे जेव्हा पावसाचं पाणी येतं ते पावसाचं पाणी आतमध्ये यायला नको, त्याकरता हे स्लोप बाहेर घेऊन जे काही स्पॉइल मटेरियल आहे, एक्सकेवेटेड स्टफ आहे ते सगळं आपण तिथे प्लेस करायला नको. तिथून तो पाण्याला वेळ मिळाला पाहिजे. अदरवाईज जो आपला चांगला तयार केलेला मॅन्युफॅक्चर्ड आपला जो इनर स्लोप आहे तो डिटोरेट होण्याची शक्यता आहे. अँड लास्ट वन इज दॅट आपल्याला एक मॉन्सून सीझन यामध्ये पास व्हायला पाहिजे कॉन्क्रिटिंग करण्यापूर्वी. तर ह्या सगळ्या काळजी घ्यायच्या आहेत कॉन्क्रिटिंग करण्यापूर्वीच्या. माझी नेक्स्ट स्लाइड आहे कॉन्क्रिटिंगच्या सोबत आपण कुठली काळजी घ्यायला पाहिजे किंवा कॉन्क्रिटिंग नंतर कुठली काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण जे कोरस ब्लॉक प्लेस करतो त्याच्यामध्ये जो फिल्टर ब्लॉक असतो त्या फिल्टर ब्लॉकच्या वरती आपण हा कोरस ब्लॉक करतो ऍट द टाइम ऑफ कॉन्क्रिटिंग. असं निदर्शनास आलं आहे की हा आपण कॉन्क्रिटिंगच्या वेळी त्याला टाकून देतो, प्लेस करतो. याच्यामुळे काय होतं की जी स्लरी आहे, कॉन्क्रीटची स्लरी आहे ती सगळी स्लरी त्या पोरस प्लग मध्ये जाते आणि हा पोरस प्लग पोरसच राहत नाही. त्याच्यामुळे जे काय आपण एवढं तिथे काम केलेलं आहे ते सगळं फेल होऊ शकतं. त्याच्यामुळे त्याला कॅपिंग करणं आवश्यक आहे. तर हे कव्हर असायला पाहिजे आणि मग हे कॅप तुम्ही वरून काढू शकता. देन स्लम जो आहे आपण एलडीपी शीट जर वापरत असाल तर बऱ्यापैकी आपण याला स्लम जर कमी स्लम मध्ये आपण काम केलं तर श्रिंकेज क्रॅक्स आपल्या नंतर कमी येतात. त्यानंतर मेकॅनिकल पेवरवर काम करत असताना आपण व्हायब्रेटरी कॉम्पॅक्टर जे वापरतो ते बरेचदा एकतर ते बंद असतं किंवा कॉन्ट्रॅक्टर जाणीवपूर्वक त्याला बंद ठेवतात, कारण त्यांचं कन्झम्पशन कमी होतं त्याच्यामध्ये कॉन्क्रीटचं. त्याच्यामुळे आपण काळजी घ्यायला पाहिजे की पहिले व्हायब्रेटरी कॉम्पॅक्टर सुरू आहे की नाही, कारण सगळं जो महत्वाचा पार्ट आहे व्हायब्रेटरी कॉम्पॅक्टरमुळे आपल्याला चांगली स्ट्रेंथ घ्यायला मदत होते. त्याच्यानंतर माझ्या या पूर्ण सेशन मधला सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट हा ग्रूव्ह आहे. हा जर ग्रूव्ह नसेल बरोबर केलेला, त्या डीप पर्यंत नसेल केला तर आपण जे पॅनेलिंग करतो आहे ते पॅनेलिंग होत नाही आणि पॅनेलिंग न झालं तर ग्रूव्ह तयार करण्याचा जो आपला महत्वाचा त्याचा पर्पज होता तो डिफीट होतो याच्यामध्ये. त्याच्यामुळे ज्या आपल्या डिझायर्ड क्रॅक्स आहेत त्या डिझायर्ड क्रॅक्स त्या ठिकाणी बिकॉज द कॉन्क्रीट इज बाउंड टू बी क्रॅक, तर हे क्रॅक्स आहे हे आपल्याला ह्या डिझायर्ड लोकेशनलाच डेव्हलप व्हायला पाहिजे. त्याकरता ग्रूव्ह हा त्या ठिकाणी डेव्हलप करणं आवश्यक आहे. वीकर सेक्शन त्या लोकेशनला येणं आवश्यक आहे, कारण ह्या लोकेशनला आपण ट्रीटमेंट करून आपण बिटोन फिलिंग करत असतो, त्याच्यामुळे इथनं इन्फिल्ट्रेशन होण्याचे चान्सेस नसतात. त्यानंतर पॅनेलिंग अरेंजमेंट करताना जो आपण प्लॅन आउट करतो की कशी पॅनेलिंग अरेंजमेंट करायला पाहिजे हे एक आर्ट आहे. याच्यामध्ये जी व्हेरियस याच्यात अरेंजमेंट आहेत त्यामध्ये जसं एक्सपॅन्शन जॉईंट आहे, लॉन्जिट्युडनल आणि ट्रान्सवर्स या जो आपल्याकडे जो दोन्ही साईडला मिळालेला असिमेट्रिकल सेक्शन मिळतो याच्यामध्ये आपल्या दोन्ही लॉन्जिट्युडनल सेक्शनच्या अलीकडे आणि पलीकडे. तर याला आपल्याला कसं अरेंज करायचं हे प्रत्येक सेक्शन नुसार आपण त्याला व्यवस्थित त्याची अरेंजमेंट करायला पाहिजे. त्यानंतर ग्रूव्ज मध्ये आपण जेव्हा सिलिंग कंपाऊंड भरतो त्यामध्ये आपण एअर कॉम्प्रेसरनी ते क्लीन करणं आवश्यक आहे. बरेचदा लक्षात येतं की जस्ट त्याला ब्रशिंग करून त्याला काढलं जातं 28 दिवसानंतर आणि त्याच्यानंतर ते धूळ तशी असल्यामुळे तो त्याच्यात बॉन्ड तयार होत नाही आणि नंतर हे सगळं सिलिंग कंपाऊंड निघून जातं. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट इज द सफिशियंट क्युरिंग अरेंजमेंट नॉट प्रोव्हाइडेड आफ्टर कॉन्क्रिटिंग. मग ही क्युरिंग अरेंजमेंट तिथे वॉटर अवेलेबल करून देणे किंवा त्यामध्ये वॉटर रिटेन करण्यासाठी मॉइस्ट राहण्यासाठी कॉन्क्रीट काय अरेंजमेंट करायला पाहिजे ती 100% अरेंजमेंट होणं आवश्यक आहे. बिकॉज अबाउट 59% स्ट्रेंथ गव्हर्न्स बाय द क्युरिंग. तर याच्यामध्ये फक्त 1% खर्च असतो आणि सगळ्यात जास्त स्ट्रेंथ आपल्याला ह्या एलिमेंटमुळे मिळते. पण हा द मोस्ट निग्लेक्टेड आस्पेक्ट ऑफ द अवर कन्स्ट्रक्शन विंग इज दॅट द क्युरिंग अरेंजमेंट इज नॉट प्रोव्हाइडेड. तर याच्यावर आपण एम्फसिस आणि आपण इन्सिस्ट करणं आवश्यक आहे प्रत्येक वेळेस की क्युरिंग अरेंजमेंट व्यवस्थित असायला पाहिजे.
LBCचं कॉम्प्लिटिंग झाल्यानंतर हे आमचे फायनल काही सेक्शन्स आहेत ते जवळपास 2013-14 मध्ये झालेले काम आहे आणि अजूनही 5 ते 6-7 वर्ष झाल्यानंतरही याच्यामध्ये अजूनही कुठेही क्रॅक्स डेव्हलप झालेले नाही आणि काम आपलं व्यवस्थित चालू आहे आणि याच्यावर 4 ते 5 वर्ष आपण इरिगेशन सुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळे ही मेथोडॉलॉजी अजूनपर्यंत तरी ही प्रोवन आणि परफेक्ट ठरलेली आहे. हे काही एरियल व्ह्यूज आहे आमच्या याचे काढलेले रेफरन्सेस. थँक्यू सो मच. गंडवार सर, आता आपण आपले पीपीटी चालू करू शकता. गंडवार सर. हॅलो हॅलो, आवाज येतोय ना? येस सर, आवाज येतो. कंटिन्यू सर, कंटिन्यू. नमस्कार मित्रांनो, मी जितेंद्र गंटावा, एससी मेकॅनिकल नागपूर. सर्व पार्टिसिपेंट्स आणि माझ्या सहकाऱ्यांचं स्वागत करतो या वेबिनार मध्ये. वेबिनारचा विषय एवढा चांगला ठेवला आहे आयोजकांनी आणि श्री नार्वेकर साहेबांनी, त्यांचा सुद्धा मी धन्यवाद देतो. त्यांना सुद्धा लर्निंग फ्रॉम फेल्युअर ऑफ इलेक्ट्रोमेकॅनिकल कंपोनेंट्स ऑफ एलायस अँड गेट्स. जे विषय असा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला जे काही फेल्युअर्स येतात, आपण काम करत राहतो आणि फेल्युअर आल्यावरती ते त्या फेल्युअरची पुनरावृत्ती कशी होऊ नये आणि त्या फेल्युअर्स पासून आपण काय शिकतो हे खूप आवश्यक आहे. यामुळे आपलं वेळेची बचत होते आणि पैशाची सुद्धा बचत होते. तर आपण आता वेळ बराच झालेला आहे. आता आपण हे समजून, हे गृहीत धरून मी पुढे जातो की आपल्याला सर्व जे गेट्स आहेत, म्हणजे रेडियल गेट्स, वर्टिकल लिफ्ट टाइप गेट्स, सर्व्हिस गेट्स, हेड रेग्युलेटर्स, क्रॉस रेग्युलेटर्स, याचं जे काही कन्स्ट्रक्शन आणि इरेक्शन ही मेथड्स आहेत, हे आपल्याला माहिती आहे असं समजून आपण पुढे जाऊयात. तर सर्वात पहिले ही जी स्लाइड आहे, सर्वात पहिली म्हणजे आपल्याला ही कारणं बघायची आहेत. सर्वात पहिले जे फेल्युअरचे जे काही कारणं आहेत, काय काय कारणं राहू शकतात, तर ती इम्प्रॉपर डिझाईन. जर डिझाईनच व्यवस्थित नसेल, आपल्याला ड्रॉइंग बरोबर नसतील आणि ड्रॉइंग डिझाईन बरोबर असेल पण जर सिलेक्शन ऑफ मटेरियल व्यवस्थित नसेल, तर ते सर्वात मुख्य कारण राहू शकतं फेल्युअरचं. त्याचनंतर डिझाईन व्यवस्थित आहे, ड्रॉइंग बरोबर आहे आणि जर आपण कन्स्ट्रक्शन करताना काही चुका केल्या, इरेक्शन मध्ये काही चुका केल्या, त्याच्या मेथोडॉलॉजी मध्ये काही चुका केल्या, तिथे आपली एक चूक होऊ शकते. त्याच्यानंतर हे सर्व व्यवस्थित आहे पण नंतर आपल्याला जे मेंटेनन्स करायचं आहे आपलं गेट्सचं किंवा डॅम्सचं, ते जर इनएडिक्वेट असेल किंवा त्याच्यामध्ये आपले दुर्लक्ष, नेग्लिजन्स होत असेल, त्यामुळे सुद्धा फेल्युअर्स होऊ शकतात. तर सर्वात पहिलं जे आपलं एक आपण काही जे टिपिकल जे काही आपले फेल्युअर झालेले आहेत आपलं अक्रॉस द महाराष्ट्र, त्याचा आपण एक विचार करूयात. सातपेवाडी हे जे बॅरेज आहे, या ठिकाणी वर्टिकल लिफ्ट टाईपचं गेट आहे 12x5 चे. या ठिकाणी बघा, मी तुम्हाला स्लाइड दाखवतो. हा गेट पूर्ण, हा जो स्लॉट आहे, या स्लॉट मधून हा गेट पूर्ण बाहेर आलेला आहे. त्याच प्रकारे याचा जो हा हॉरिझॉन्टल गर्डर आहे पूर्ण शिअर झालेला दिसून पडतो इथे. आता याचं मुख्य कारण जे आहे, याचं मुख्य कारण याचं जे शिअरिंग ऑफ हॉरिझॉन्टल गर्डर जे झालेलं आहे आणि स्लॉट मधून गेट बाहेर आलेला आहे. तर स्ट्रक्चरल स्टेबिलिटी डिस्टर्ब ड्यू टू मेकिंग लीफ रिजिड, म्हणजे ही जी आपली स्किन प्लेट आहे, आता मी काही स्लाइड्स घेतलेल्या, हा जसं चिसडो बॅरेजचा हा वर्टिकल लिफ्ट टाईपचा गेट आहे. याच्यामध्ये बघा ही पूर्ण आपली स्किन प्लेट आहे. या स्किन प्लेट मध्ये इथे हे असे जॉईंट्स आहेत, जशी 1, 2, 3, 4, म्हणजे ही 5 लीफ धरून एक स्किन प्लेट बनवलेली आहे, 5 पीसेस मध्ये होती.
तुम्हाला हॅलो, येत आहे ना आवाज आता? हा, ते ठीक आहे. तर चिस्डो बॅरेजचे हे गेट आहे, यासाठी आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे की या जी आपल्या 2 लीफ मध्ये जी गॅप पाहिजे 2 mm ची, ती आपल्या सातपेवाडीमध्ये ठेवल्या गेलेली नाही. त्याचप्रकारे हे एंडाम गर्डर, हे व्हर्टिकल एंड गर्डर्स जे आहेत, इथे गॅप आहे, इथे गॅप आहे, इथे गॅप आहे, ही सुद्धा गॅप त्या ठिकाणी ठेवल्या गेलेली नव्हती. हा जसा चिस्डो बॅरेजचा आहे, हा बघा व्हर्टिकल एंड गर्डर जो आहे याच्यामध्ये गॅप आहे आणि याच्याच बाजूला ही आपली क्लॅम्पिंग प्लेटनी 2 लीफ्सचे जे पीसेस आहेत ते आपण जोडलेले होते. त्याच्यामध्ये रबर शिम्स आपण टाकू शकतो किंवा कॉपर प्लेट आपण टाकू शकतो, जेणेकरून हा जो पूर्ण स्ट्रक्चर आहे, पूर्ण हा जो स्किन प्लेटचा जो स्ट्रक्चर आहे हा सिंगल पीस होऊ नये आणि जे काही शॉक्स येतात, याच्यावर जे काही शॉक्स येतात, जे काही अबनॉर्मल शॉक्स आहेत, ही जर पूर्ण रिजिड झाली ही स्किन प्लेट, तर त्यावेळेस आपले जे काही गर्डर्स आहे हे बेअर करू शकत नाहीत ते शॉक्स आणि त्यामुळे अशा टाईपचं फेल्युअर घडू शकतं, जे आपल्या सातपेवाडीला घडलेल्याचं दिसून येत आहे. आपलं जे शिअर झालेलं आहे हॉरिझॉन्टल गर्डर. आणि त्यासाठीच मी काही फोटोज घेतलेले आहेत. जसा हा डाऊनस्ट्रीमचा पोर्शन आहे, ही बघा इथे ही पूर्ण क्लॅम्पिंग प्लेट डाऊनस्ट्रीमनी कशी दिसते ते आपण दाखवलेलं आहे. अशा टाईपची वेल्डिंग न करता, डायरेक्ट वेल्डिंग न करता 2 क्लॅम्पिंग प्लेट्सच्या मध्ये घ्यायचं आणि हे सर्व याच्यानंतर आपण सीडीओ ला सुद्धा रेफर केलेलं होतं आणि सीडीओची एसई श्री आपले मुंदडा साहेब यांचं सुद्धा सहकार्य आपल्याला लाभलं आणि तिथूनच आपण या एक निष्कर्षावर पोहोचलो की अशा एंड गर्डर्स जे व्हर्टिकल गर्डर्स आहेत त्याच्यामध्ये ही गॅप ठेवली गेली पाहिजे. तर हा एक फोटो आहे पूर्ण बॅरेजचा, याचा पण हा व्हर्टिकल लिफ्ट गेट आपण दाखवतोय की असं कसं आपण गॅप्स ठेवलेले आहेत, त्या प्रकारे आता आपण हे घेतोय. त्यानंतर दुसरं फेल्युअर आपण घेऊ, इमर्जन्सी गेट स्टोरिंग अरेंजमेंट ऍट गोसीखुर्द डॅम. जनरली आपण बघतो की इमर्जन्सी गेट असतात, इमर्जन्सी गेट जे असतात ते आपले पूर्ण छोटे गेट्स असतात. आता बघा हे एक दाखवलेला आहे फोटो. आता हा इमर्जन्सी गेट आहे, हा डायरेक्टली रोलरवर रेस्ट केलेला आहे, रोलरवर रेस्ट आहे, ही स्टोरिंग अरेंजमेंट आहे त्याची आणि हा रोलरवर रेस्ट केलेला आहे. आणि असं रोलरवर रेस्ट करताना काय होतं की ह्या ज्या रोलरचे ज्या बेरिंग्स आहेत किंवा पिन आहे या सतत टेन्शन मध्ये असतात, त्या कधी फेल होऊ शकतात. आणि ही खूप कॉमन प्रॅक्टिस आहे. आपण जनरली आपण एवढ्या साईटवर जातो पण याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यापेक्षा जर आपण याला अशा पद्धतीची एक जर इथे स्टोरिंग अरेंजमेंट किंवा छोटासा गर्डर जर याचा कास्ट आपण वेल्ड केला आणि नंतर जर त्या गर्डरवर आपण ही रेस्ट केलं तर बघा नेक्स्ट पीस आहे, हा बघा हा गर्डर आपण दिलेला आहे या ठिकाणी आणि हा स्टोरिंग अरेंजमेंटचा गर्डर आहे. हा नवीन आपण गर्डर याला वेल्ड केलेला आहे. याच्यावर जर डायरेक्ट आपण रेस्ट केला हा ही इमर्जन्सी गेट, तर रोलर्स पिन आपले आपण बचावू शकतो, सेफ राहू शकतात आणि कधी कामात येऊ शकतात. अशी दुसरी स्लाइड होती. आपण थोडंसं फास्ट घेऊ कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यानंतर नीरा देवघर जे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणचं एक आपल्याला ऑब्झर्वेशन आहे की जेव्हा कधी हा ट्रिप होत होता पॉवर हाऊसला लावलेले हे गेट्स होते, जेव्हा पॉवर हाऊस ट्रिप झालं की त्यावेळेस इतकं अबंडंट सर्ज प्रेशर येत होतं आणि सर्व सर्ज आपल्या गेट्सवर येत होते आणि त्यामुळे तिथे जे फेल्युअर झालेले आहे बघा, हॉरिझॉन्टल गर्डर्स बघा इथे फेल दिसतोय, इथे फेल झालेलं दिसत आहे, हे त्यामुळे झालेलं आहे. आणि हे होऊ नये म्हणून आपण याच्या रेमेडी काय केली शेवटी की याच्यापेक्षा जे काही डिझाईन मध्ये जे काही गर्डर्स दिलेले होते आणि त्यावेळेस आपण डिझाईन प्रेशर जो घेतलेला होता त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर येत असल्यामुळे आपण शेवटी हेवी गर्डर्स त्याला दिलेले होते. त्याच्यानंतर चिखली लघु पाटबंधारे प्रकल्प आहे, त्या ठिकाणी इतके जास्त म्हणजे गळती होती गेट्स मधून की जशी मी दाखवतो आपल्याला, ही वेल आहे त्याची, हे गेट्स आहे, वेल आहे, गेट आहे, तर त्या एवढी जास्त गळती होती की आपण तिथे आणि ती जी वेल आहे ती पूर्ण डिलेपिटेड कंडिशन मध्ये होती आणि गेट्स काही केल्याने बसू शकत नव्हतं, कमी वेळेत गेट्स बसवायचे होते आणि गळती एवढ्या खूप जास्त प्रमाणात होती आणि सिव्हिल कडूनही फार मोठं प्रेशर होतं की पूर्ण तलावातलं पाणी आपल्या गळतीमधूनच जात आहे, तरी लवकरात लवकर कामं करून देणे आवश्यक होते. त्यामुळे मग शेवटी असा विचार आणि असा एक निर्णय घेण्यात आला की हे गेट्स दुरुस्त न करता या ठिकाणी पूर्ण वेल मध्ये पाईपलाईन टाकायची. पूर्ण मग पाईपलाईन एक आपण
800 mm डायाची पाईपलाईन 10 मीटर थिकनेस 100 मीटर पाईपलाईन टाकणे आणि त्याच्यामध्ये वॉल बसवणे. इन्स्टेड ऑफ आपण हे जनरली इजी गेट आणि एसजी गेट जे बसवतो आणि त्यासाठी पूर्ण वेल कन्स्ट्रक्ट करावी लागते आणि वेल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी सुद्धा वेळ सुद्धा नाही आहे. तर त्यावेळेस आपण हा पाईपलाईनचा निर्णय घेतला. याला सिव्हिल आणि मेकॅनिकलच्या कॉर्डिनेशननी जे काम करायचं होतं आणि मग अपस्ट्रीम साईड आणि डाऊनस्ट्रीम साईड मध्ये कॉन्क्रीटिंग करायचं होतं. सिव्हिलनी कॉन्क्रीटिंग केली. आता याचे काही सॅलिएंट फीचर्स आहे हे आपल्या तरी आपण माहितीसाठी दिलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण वेळ न दवडता पुढे चालू. त्याच्यात डिलॅपिडेटेड कंडिशन मध्ये ही पूर्ण वेल होती आणि हे बघा जो कंड्यूट आहे, जो अपस्ट्रीमचा कंड्यूट बघा पूर्ण म्हणजे तो त्याची अशी परिस्थिती झाली होती की आपण त्याच्यामध्ये कॉन्क्रीटिंग तरी किती करणार आणि तो कंड्यूट तरी नव्याने किती बांधणार. त्याच्यापेक्षा तो कंड्यूट नव्याने न बांधता त्याच्या आतमध्ये पाईपलाईन टाकायची आणि पाईपलाईनच्या वरून मग आपण कॉन्क्रीटिंग करायचं असं ठरवण्यात आलं. हे बघा पूर्ण कंड्यूटची परिस्थिती, पूर्ण बास ओपन झालेले होते कॉन्क्रीट मधले. अशी पूर्वीची ही परिस्थिती होती. बसवायचं पाईपची जी काही थिकनेस डायमीटर ही डिझाईन करण्यात आलं की त्याचे तिथले जे काही प्रेशर्स आहे ते सस्टेन करायसाठी किती MM डाया आणि किती MM थिकनेस पाहिजे. आणि त्यानंतर पाईप बनवण्यात आले. पाईपची मग आपण अल्ट्रासोनिक जी काही वेल्डिंग झाली त्याचे जे जॉईंट्स होते त्याची अल्ट्रासोनिक टेस्टिंग करण्यात आली. पाईप उतरवण्यात आले आपल्या प्रकल्पस्थळी. नंतर त्याची जुळवणी करण्यात आली, मॅचिंग करण्यात आली. मॅचिंग हा एक मोठा जॉब आहे आणि तो काळजीपूर्वकच करणे आवश्यक आहे. आणि जे जुने गेट्स होते जे जरी त्याच्यातून पूर्ण लिकेजेस झाले होते त्याची स्किन प्लेट सुद्धा पूर्ण रस्ट झालेली होती आणि हे नंतर गॅस कटरनी काढून कापले आहे पहिले. आणि नंतर हे पाईप आतमध्ये आपल्याला पोहोचवायचे होते त्या डॅमच्या आतमध्ये. डॅमच्या आतमध्ये पाईप जे कंड्यूट मध्ये पोहोचवायचे होते त्यासाठी असे रेल्स हॅलो येतोय का आवाज? हा ठीक आहे. हॅलो व्हिडिओ सुरू करायचा का? हॅलो हा सर. आवाज येतोय ना? येस परफेक्ट. हा तर त्या प्रकारे मग हे पाईप बसवण्यात आले. ती जो काही कंड्यूट होता त्यामध्ये लोखंडी पाईप टाकण्यात आले. लोखंडी पाईप टाकण्यात आले पूर्ण आतमध्ये आणि हे डाऊनस्ट्रीम साईडला मग आपण कॉन्क्रीटिंग सुरू केली.
डाउनस्ट्रीम साईडला कॉन्क्रिटिंग सुरू केल्यामुळे मग हे पूर्ण कॉन्क्रिटिंग झाली डाउनस्ट्रीम साईडला. त्यानंतर मग बेल माउथ, परंतु आपल्याला याच्यात वॉल टाकायचा होता, वॉल, आणि त्याच वेळेस डायरेक्ट पाईपलाईन मध्ये पाणी येण्यासाठी बेलमाउथ हा हवा होता. मग बेलमाउथची निर्मिती करण्यात आली, बेलमाउथ उतरवण्यात आलं साईट वरती. मग बेलमाउथ साठी ट्रान्झिशन झोनची निर्मिती करण्यात आली. ट्रान्झिशन झोन त्यासोबत ट्रॅश रॅक लावण्यात आलं. मग ट्रॅश रॅक कॉन्क्रिटिंग करण्यात आली ट्रॅश रॅकची. अशा पद्धती आपण बघतो आहे की कॉन्क्रिटिंग झाल्यानंतर हे पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारे दिसण्यात आलं. नंतर बटरफ्लाय वॉल तिथे आणण्यात आलं, कारण हाच मेन पोर्शन होता या प्रोजेक्टचा की इन्स्टेड ऑफ गेट वी आर इनकॉर्पोरेटिंग बटरफ्लाय वॉल फॉर द मॉनिटर ऑफ फ्लो. आणि मग एअर वॉल सुद्धा बसवण्यात आला डाउनस्ट्रीम साईडला. आणि मग एनर्जी डिसिपेशनचे काम करण्यात आले. एनर्जी डिसिपेशन मग हे पूर्ण झालं. आणि त्यानंतर अशा पद्धतीने मग हा साठा झाला. साठा झाल्यावर मग हे चेक करण्यात आलं की पूर्ण साठा झाल्यानंतर जेवढा हेड क्रिएट करण्यात आला त्यानंतर सुद्धा गळती आहे किंवा नाही. तर त्यानंतर गळती पूर्ण ही थांबलेली होती. हे आपण बघू शकतो की डाउनस्ट्रीम साईडला काही गळती नव्हती. नंतर नेक्स्ट आपण घेऊ ही गोसीखुर्द डॅमला. गोसीखुर्द डॅम आपण सर्व जाणतो एक राष्ट्रीय प्रकल्प आहे. त्या ठिकाणी हा एक मोठा कॉमन प्रॉब्लेम आहे की स्टॉपलॉक पीसेस जेव्हा आपल्याला सर्व्हिस गेटचं किंवा रेडियल गेटची दुरुस्ती करायची असते त्यावेळेस आपण स्टॉपलॉक पीसेस गाळ्यामध्ये सोडतो. आणि ते गाळ्यामध्ये सोडल्यावरती ते जे पीसेस आहेत एकमेकावर बसत नाही फिट, जरी ती कप अँड कोन अरेंजमेंट असेल, मेल फिमेल अरेंजमेंट असेल, पण ते पूर्ण एकमेकावर बरोबर फिट बसत नसल्यामुळे त्या पीसेसच्या जॉईंट मधून लिकेजेस असतात. आणि ह्या लिकेजेसमुळे आपण जे काही सर्व्हिस गेट रिपेअर साठी आपण हे टाकतो पण ते सर्व्हिस गेट रिपेअर करता येत नाही. मग डायव्हर्स लावावे लागतात किंवा डी वॉटरिंग करावी लागते. हा सर्व ठिकाणचा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. आणि याच्यासाठी आम्ही एक नवीन योजना किंवा एक नवीन अरेंजमेंट केली की जी काही आपली ही बघा दाखवा, हा जो आहे हा पीस आहे, हा आपला स्टॉपलॉकचा पीस आहे. स्टॉपलॉकच्या वरची ही टॉप सील प्लेट आहे. ही आपली साइड सील आहे. ही साइड सील आहे, साइड व्हर्टिकल सील. हा वरचा पीस हॅलो 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 सर आवाज येतोय, कंटिन्यू सर आवाज हा ठीक आहे. तर हा वरचा जो टॉप सील प्लेटला एक्सटेन्शन म्हणजे जी काही खालची रबर सील जी वरच्या पीसची खालच्या पोर्शन मध्ये जी रबर सील असते ती या पीस वरती बसत नसल्यामुळे जो सरफेस टू सरफेस कॉन्टॅक्ट जो पाहिजे आणि ती जर बाहेर बसली तर तिथूनच लिकेज होतात. त्यामुळे मग आम्ही अशा पद्धतीचं एक्सटेन्शन केलं. हे बघा हा एक्सटेन्शन केलेली पीस आहे, जो पूर्वी आता ही साइड रबर सील आहे आणि हा एक्सटेन्शन केलेला आहे, जेणेकरून जो वरचा जो पीस राहील स्टॉपलॉकचा हा पुरेपूर या सरफेसवर बसल्या जाईल, याच्या विड्थवर पुरेपूर बसवल्या जाईल आणि त्याच्यातून जे लिकेजेस आहेत ते मिनिमाइज होतील किंवा कमी होतील, जेणेकरून आपण आपलं याचं रिपेअर ऑफ रेडियल गेट हे आपण करू शकतो. त्यानंतर अशा पद्धतीने आपण काही टिपिकल फेल्युअर्स घेतले होते किंवा त्याच्यामध्ये आपण काय मॉडिफिकेशन केले ते घेतले होते डॅम्स आणि गेट्स मध्ये. यानंतर आपण एलएस फेल्युअर सुरू करूयात. एकोणीसशे 98 मध्ये साधारण 98 ते 99 मध्ये कार्यान्वित झालेली स्कीम आहे. इथे एक प्रॉब्लेम आहे की जो मॅनिफोल्ड आहे, मॅनिफोल्ड हा सिंक होतो आहे. जो पंप हाऊसची जी काही आरएल आहे आणि मॅनिफोल्डची आरएल आहे त्या रिस्पेक्ट टू पंप हाऊस आरएल हा मॅनिफोल्ड सिंक होतो आहे. एक मी फोटो दाखवतो आपल्याला. हा बघा, हा डिलिव्हरी पाईप आहे पंपाचा. इकडे पंप्स आहेत, इकडे वॉल्स आहेत आणि ही आपली पंप हाऊसची वॉल आहे. याच्यानंतर मॅनिफोल्ड सुरू होत आहे. तर हा जो डिलिव्हरी पाईप आहे याच्या बाजूला जो मॅनिफोल्ड सिंक होत असल्यामुळे हा डिलिव्हरी पाईप सुद्धा सिंक होतो आहे आणि एवढा भागा वरती रेज होतो आहे. याचं मुख्य कारण जे आहे
डिलिव्हरी पाईप किंवा मॅनिफोल्ड सिंक होण्याचा की जो मॅनिफोल्ड आहे तो मेड अप ग्राउंडवर बनवलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस पंप हाऊसचं काम चालतो, ज्यावेळेस पंप हाऊसचं कन्स्ट्रक्शन सुरू होतो आणि त्यासोबतच एक्सकॅव्हेशनही सुरू होतं आणि तिथला जो स्टार्टा आहे तो सॉफ्ट स्टार्टा आहे. तर सॉफ्ट स्टार्टा असल्यामुळे कधी बीसी सॉइल असल्यामुळे जर त्याप्रमाणे ज्यावेळेस आपण पंप हाऊसचं कन्स्ट्रक्शन करतो त्यासोबतच जेव्हा याचं कन्स्ट्रक्शन करताना जर तशी बीम्स कॉलम जी काही सिव्हिलची अरेंजमेंट आहे त्याला जर आपण एक मजबूती दिली तर ते सिंक होणार नाही मॅनिफोल्ड आणि त्यामुळे आपल्याला हा त्रास होतो. पंप हाऊस फाउंडेशन सोबतच जर त्याचं फाउंडेशन केलं तर तो एक त्रास वाचतो. तर याचे काही आपण फोटोज बघू. हा बघा, हा पूर्णच्या पूर्ण याची जी चेअर आहे किंवा फाउंडेशन आहे याच्यासाठी चेअर दिली होती आपण डिलिव्हरी पाईपच्या सपोर्टसाठी, त्याच्यामध्ये पण हा निघून गेलेला आहे. हा आपला NRV आहे पूर्ण त्याची. ऍक्च्युअली याची जी लेवल होती ही पंप हाऊसची वॉल आहे आणि ही जी लेवल आहे ही अशी पाहिजे होती. आता साधारण 2 फूट पर्यंत खाली गेल्याचं इथे दिसून येत आहे. तर एवढं खाली जाण्याचं जे कारण होतं एक फुटाची तरी ही लेवल निश्चितच आहे आणि तेवढं खाली गेल्याचं दिसून येत आहे. हे बघा, हा याच्यासाठी आपण जो डिलिव्हरी वॉलच्या खाली याचं फाउंडेशन केलं होतं तो सुद्धा क्रॅक झालेला दिसून येत आहे आणि हा वरती गेलेला आहे. त्यानंतर हा जॉईंट बघा, डिसमेंटल जॉईंट बघा. डिसमेंटल जॉईंटचे जे काही बोल्ट्स आहेत, डिसमेंटल जॉईंटचे बोल्ट हे तिरपे झालेले आहेत, हे टेन्शन मध्ये आलेले आहेत. म्हणजे हा डिलिव्हरी पाईप आणि याच्यावर लागलेले जे काही मेकॅनिकल इक्विपमेंट्स आहेत, BFV आहे, NRV आहे, डिसमेंटल जॉईंट आहे, इव्हन पंप आहे, हे कधीही कोलॅप्स होऊ शकतात. याबाबत सुद्धा आपण आता याच्यामध्ये आपण काही रेमेडीज सुचवलेल्या आहे, पण इमिजिएट रेमेडी ही आहे याच्यासाठी की सर्वात पहिले जो काही डिलिव्हरी मॅनिफोल्ड जो आहे, डिलिव्हरी मॅनिफोल्ड मागे डिलिव्हरी मॅनिफोल्ड याच्यासाठी सर्वात पहिले डिलिव्हरी मॅनिफोल्ड सिंक होऊ नये आणि मेडअप ग्राउंडवर ते बसवण्यात येऊ नये हा सर्वात आहे. त्यानंतर पुन्हा जर आपल्याला आता आपण एक बेलो टाईपचे जे एक्सपेन्शन जॉईंट आलेले आहेत ते आपण या ठिकाणी देऊ शकतो डिलिव्हरी पाईपच्या म्हणजे NRV आहे त्याच्या अपस्ट्रीमला. म्हणजे जेणेकरून तो जर थोडाफार जरी तो सिंक झाला तरी त्या ठिकाणी आपण काहीतरी एक उपाययोजना आपल्याला करता येईल. नेक्स्ट आपण फेल्युअर्स घेऊ. हे आपण सर्व बघितलं या ठिकाणी, जे याचं एक्सपेन्शन जॉईंटचं बघितलं. हे इथे वारंवार वेल्डिंग करावी लागत आहे, हे वेल्डिंग तुटत जाते आणि आपण वारंवार वेल्डिंग करत जातो, पण हे सर्व तात्पुरते उपाय आहेत. आणि याच्यातलं मुख्य एक परमनंट जर सोल्युशन पाहिजे असेल तर मेडअप ग्राउंडवर हे न बनवणे, मॅनिफोल्ड. आणि आता सुद्धा जी आता तळोदी मोकाशा आपल्याकडे एक नवीन स्कीम होते आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आली. आता ती संकल्पनामध्येच आहे, तरी पण आम्ही त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली मेकॅनिकलने असे अभिप्राय दिलेले आहेत की जर आपण ही जी काही डिलिव्हरी लाईन आहे आणि किंवा ही वॉल्स आहे हे जर आपण सबसर्फेस डिलिव्हरी घेतली तर ते फर्म ग्राउंडवर येईल, मेडअप ग्राउंडवर येणार नाही मॅनिफोल्ड. आणि फर्म ग्राउंडवर याचे चान्सेस अगदी कमी होऊन जातात. तर फर्म ग्राउंडवर डिलिव्हरी मॅनिफोल्ड घेणं खूप आवश्यक आहे. तर त्यासाठी आपण पंप फ्लोअर लेवलवर न घेता जर सबसर्फेस डिलिव्हरी घेतली तर आपलं लेवल ही कमी होऊ शकते. फक्त एवढंच आहे की त्यावेळेस HFL काय आहे त्याची एक काळजी आपण घेतली पाहिजे. नंतर सेकंड फेल्युअर आहे NRV फेल्युअर. NRV फेल्युअर जसं हरणघाट आणि वाघुलीकुटी हे दोन्ही योजना आहेत, या ठिकाणी 7-8 वर्ष जर एकदा कमिशनिंग होऊन गेली आणि त्यानंतर NRV, the doors of NRV is detached from hinges of diaphragm plate and move with the flow of water. म्हणजे आपण जेव्हा स्कीम सुरू असते, ही स्कीम सुरू असताना सतत NRV ची आपल्याला हॅलो सर्ज इक्विपमेंट कधी नसतो. हॅलो सर्ज इक्विपमेंट कधी सर्ज फेल होतो किंवा नाही जरी झाला तरी सर्ज ज्यावेळेस ती आपण NRV वर येतो आणि त्याचे मल्टीडोअर जे आहे ते फेल होऊ शकतात.
त्यावेळेस ते फेल होऊ शकतात आणि त्याकरिता एनआरव्ही नॉन जर त्याचं मेंटेनन्स नाही राहिलं तर मेंटेनन्स करणं खूप आवश्यक आहे. अदरवाईज ते जर एनआरव्ही टू पंप आणि रिव्हर्स रोटेशन ऑफ पंप होऊ शकतं आणि इंटर मग रॅकेट अरेंजमेंट आपली हॅलो 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 येतो आवाज होतो हा. तर मल्टी डोअर्स एनआरव्ही जसं हे बघा हिंजेस दाखवलेले आहेत आणि इकडचा हा जो राईट साईडचा जो आपला फोटो आहे याच्यामध्ये हा वाहून गेलेला आहे. याचं मुख्य कारण हेच आहे की आपल्याला तिथे ऍक्सेसच नाही आहे एनआरव्ही मेंटेनन्स करण्याकरिता. एनआरव्ही मग मेंटेनन्स होत नाही आणि हिंजेस पिन्स तुटतात किंवा हिंजेस तुटतात आणि एनआरव्ही वाहून जातो आणि मग एक मोठे रिपेअर करावे लागतात. तर याच्यासाठी मुख्य उपाय हेच आहे की एनआरव्हीच्या अपस्ट्रीमला एक जॉईंट दिला पाहिजे, डिसमेंटल जॉईंट दिला पाहिजे आणि आपण वर्षभरात 2 वर्षामध्ये त्याचं कधीतरी आपण मेंटेनन्स करू शकतो की खरं आहे किंवा नाही आहे. अदरवाईज याला जर तो जॉईंट दिला नाही तर दरवेळेस डिलिव्हरी पाईप हा कट करावा लागतो, मग मेंटेनन्स करावा लागतो आणि परत रिवेल्ड करावा लागतो. ही मोठी एक एक्सरसाइज होऊन जातं, वेळ खाऊ आणि टाइम कन्झ्युमिंग पण आहे. तर एनआरव्ही फेल्युअर जर नॉन मेंटेनन्स असलं तर त्याचं होतं, अदरवाईज मेंटेनन्स मध्ये असलं तर याचा आपण अगदी चांगल्या पद्धतीने आणि स्मूथ 10 वर्ष झाले 15 वर्ष झाले तरी आपण याचा मेंटेनन्स द्वारे हा मोठा खर्च टाळू शकतो. नंतर हा एक फेल्युअर आहे, टिपिकल फेल्युअर धापेवाडा लिफ्ट इरिगेशन स्कीम आहे. भंडारा जिल्ह्यात आहे, भंडारा गोंदिया या जिल्ह्यात धापेवाडा स्कीम आहे. इथे पर्टिक्युलरली एक फोटो दाखवत तुम्हाला आपल्याला कळेल. हा बघा धापेवाड्याचा हा फोटो आहे. इकडे नदी वाहत आहे, ही वैनगंगा नदीवर आहे आणि हे जे काही दिसत आहे ही पूर्ण सँड आहे. आपल्याला वाटतं की याचा कलर पाहून किंवा काही की हा गाळ असेल, पण ही पूर्ण फाईन सँड आहे. हा 4 आहे आणि इकडे आपला पंप हाऊस आहे. ही इतकी फाईन सँड आहे की आपले जे फिल्टर्स आपण या ठिकाणी जे आपले बुस्टर पंप हाऊस मध्ये जे फिल्टर्स लावलेले आहेत ते फिल्टर सुद्धा या फाईन सँडला अरेस्ट करू शकत नाहीये. आणि म्हणजे ही आता जे सध्या फिल्टर्स आपण जे लावलेले आहेत ते एक साधारण 50 मायक्रॉन्स पर्यंतची जी काही पार्टिकल्स आहेत किंवा ग्रॅन्युअल्स आहेत ते आपण अरेस्ट करू शकतो, पण ही त्याच्यापेक्षाही फाईन सँड असल्यामुळे तिथे आपण अरेस्ट करू शकत नाहीये. आणि त्यामुळे ही जी सँड आहे मग आपल्या फिल्टर्स मधून जाऊन शेवटी लाईन शाफ्ट बेरिंग मध्ये चालली आहे आणि लाईन शाफ्ट बेरिंग मध्ये गेल्यावर तिथे रबर बेरिंग्स आहे, याचं फेल्युअर दिसून येत आहे आपल्याला. रबर बेरिंग्स फेल होत आहेत त्याच्यामुळे. आणि हे बघा टीबीएच हाऊसिंग, आता हे टीबीएच हाऊसिंग वर ही जमा झालेली सँड आहे. ऍक्च्युअली ही टीबीएच हाऊसिंग हा तर बाहेरचा पोर्शन आहे टीबीएच हाऊसिंगचा, काही आतमधला नाहीच आहे. पण तिथे जे काही थोडेफार लिकेजेस असतात कुलिंग जे फिल्टर्ड वॉटर मध्ये, ही जे बाहेर आलेले जे वॉटर आलेलं आहे त्याच्यामधून ही सँड पडली आणि वाळल्यावर एवढा थर जमा झालेला आहे हा सँडचा. म्हणजे बघा ही म्हणजे अशी ड्राईड सँड स्लरीच असते ती एक, आणि आपल्याला दिसतही नाही ती, एवढी फाईन आहे. तर याच्यामध्ये आपण म्हणजे मग हा जो इथला जो लाईन शाफ्ट बेरिंग जी आहे आपली रबर बेरिंग ही फेल झाल्यानंतर बघा असे शाफ्ट मध्ये असे याचे पूर्ण मार्किंग्स आलेले आहेत त्या ठिकाणी आणि याचे पूर्ण ग्रूव्ज पण आलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण एवढंच सांगू शकतो एवढं आपण सांगू शकतो की इथे जर रेमेडी म्हणजे जर ऍडिशनल फिल्टर्स आपण दिले, जो आपण ESR टँक साठी आपण जी टॅपिंग घेतलेली आहे रायझिंग मेन वरून, इथे एक ऍडिशनल फिल्टर आपण दिला आणि या फिल्टर मध्ये जर पहिल्याच जर आपली एक फिल्ट्रेशन लेवल झाली आणि नंतर ESR टँक मधून सेकंड फिल्ट्रेशन लेवल जर घेतली तर हा जे काही हा जो फेल्युअर आहे किंवा जो काही प्रॉब्लेम आहे तो आपण कमी करू शकतो. नंतरचा एक आपण अडचण किंवा प्रॉब्लेम एक विचारात घेऊ, व्होर्टेक्स फॉर्मेशन.
व्होर्टेक्स फॉर्मेशन आपण थेअरीमध्ये खूप वाचलेलं आहे की कशामुळे व्होर्टेक्स फॉर्मेशन होते, आणि हे एक टिपिकल केस आहे. आमची एक नेरला लिफ्ट इरिगेशन स्कीम आहे भंडारा जिल्ह्यामध्ये, जी गोसीखुर्द म्हणजे वैनगंगा नदीवरच सिच्युएटेड आहे. त्या ठिकाणी जर आपण ज्यावेळेस पूर्ण पंप सुरू करतो एकाच वेळेस, आणि इथे आपला जो युनिटाईज सम्प जो आहे तो नसूनही पूर्ण पंप जेव्हा एकदा सुरू करतो की मग जे एंड पंप आहे तिथे थोडासा प्रॉब्लेम येतो, परंतु सर्वच पंपामध्ये एक व्होर्टेक्स फॉर्मेशन आपल्याला दिसून पडतं. आणि याची इफेक्ट जो आहे व्होर्टेक्स फॉर्मेशनमुळे कॅव्हिटेशन ऑफ पंप होतं, व्हायब्रेशन वाढतात, ॲबनॉर्मल साऊंड येतो, आणि अल्टिमेटली पंप फेल्युअर सुद्धा होऊ शकतात. तर त्यावेळेस ही काळजी घ्यायला पाहिजे. आम्ही काळजी घेतो की एकाच वेळेस सर्व पंप सुरू करू नये, कारण व्होर्टेक्स फॉर्मेशन आता आपण याला टाळू शकत नाहीये, कारण की ऑलरेडी सम डिझाईन झालेला आहे, सम कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. तर त्याच वेळेस सम कन्स्ट्रक्शन वेळेस जर आपण सम मॉडेल टेस्टिंग केली असती तर आपण याला टाळू शकलो असतो. आणि सम मॉडेल टेस्टिंग सुद्धा करणे म्हणजे हे ऍक्च्युअल पॅरामीटर्स दिले गेले पाहिजे, ऍक्च्युअल सम मॉडेल टेस्टिंग केली पाहिजे. त्या आपण जी काही सॉफ्टवेअर बेस्ड जी काही सम मॉडेल टेस्टिंग असते ती न करता ऍक्च्युअल पॅरामीटर्स टाकून बिफोर कन्स्ट्रक्शन ऑफ पंप ती केली पाहिजे. अगर ती झाली नाही तर मग आपण काहीतरी बॅफल्स देणे किंवा त्याचे राऊंडेड कॉर्नर्स करणे आपण हे नंतर सुचवतो मेथड्स, पण हे ते नसलेलं बरं आहे, पूर्वी केलेले फार चांगलेलं आहे. आणि नंतर बोरघाट लिफ्ट इरिगेशन स्कीम, या ठिकाणी आम्हाला एक प्रॉब्लेम आम्हाला आलेला आहे की एअर वेसल जो तिचा 180 मीटर क्यूबचा एअर वेसल होता तो पहिले फेल झाला, त्याच्यामुळे नंतर एनआरव्ही फेल झाला, आणि सबसिक्वेंटली पंप शाफ्ट फेल झाला किंवा ब्रेक झाला. आपण हे बघतो नेहमी की पंप शाफ्ट ब्रेक म्हणजे काही पॉझिटिव्ह सर्ज जो आला एअर वेसल ब्रेक झाल्यामुळे तर त्यावेळेस तो विचार प्रेशर त्याला एक धरून ठेवेल आणि जो काही प्रेशर येणार आहे ते येऊ देणार नाही. त्याच वेळेस जर झिरो वेलोसिटी वॉल आपण देऊ शकलो, तसेच जर पुन्हा काही प्रत्येक 1 किलोमीटर वरती 2 किलोमीटर वरती जर झिरो वेलोसिटी वॉल आपण देऊ शकलो तर जो काही प्रेशर आहे त्याची जो काही मॅग्निट्यूड आहे तो एक कमी राहील आणि सर्ज प्रेशर एक तर कमी होऊन जाईल. तर आणि सर्ज सप्रेशन वॉल हे सुद्धा एक रेमेडी त्याच्यासोबत राहू शकते, आणि हे दिल्याने सुद्धा सर्ज कमी होऊ शकतो. असा शाफ्टचे आम्ही जे काही फोटोज काढलेले होते, हा जो स्पायडर मधून हा शाफ्ट ब्रेक झालेला आहे इथे दिसतो आहे, शाफ्ट फेल्युअर अशा पद्धतीचे त्याच्यात काही फेल्युअर झालेले आहेत. आणि नंतर व्हीटी पंप मध्ये जो बेल माउथ आहे, आता ही एक टिपिकल केस घेतलेली आहे व्हीटी पंप मधली, की व्हीटी पंप इम्पेलर, मग बेल माउथ आणि बेल माउथच्या खाली स्ट्रेनर. जर हा स्ट्रेनरला आपण एवढं महत्व देतच नाही, आपण जास्तीत जास्त इम्पेलरला देतो आणि स्ट्रेनरकडे आपलं लक्षही नसते. स्ट्रेनर काही वीक झालेला आहे की तुटलेला आहे, त्याचा मेंटेनन्सची त्याला आवश्यकता आहे. जर स्ट्रेनर तुटला तर काय होऊ शकतं, हा बघा हा स्ट्रेनर आहे, या ठिकाणी पहिले स्ट्रेनर फेल झाला. स्ट्रेनर फेल झाल्यामुळे जे काही वुडन लॉक्स होते किंवा गाळ होता किंवा मोठे मोठे दगड होते ते बेल माउथ मध्ये गेले, आणि बेल माउथ मध्ये जे काही आता इम्पेलरचा जो काही शाफ्ट होता किंवा स्पायडर होता ज्याच्यावरती आपला हा शाफ्ट होता त्याला ब्रेक केलेला आहे. हा बघा हा इथे एक सम्प मधला बघा दिसतोय आपल्याला इम्पेलर आणि बेल माउथ, याला स्ट्रेनरच लागलेला नाहीये. तर त्यामुळे असे फेल्युअर होतात, शाफ्ट फेल्युअर सुद्धा झालेले आहेत, आणि त्यामुळे पंपाचे कॅरेक्टरिस्टिक सुद्धा बदलतात, आणि हा एक मोठा खर्च होतो. ऑलमोस्ट जे काही पंप हाऊसिंग आहे किंवा पंपाचा जो मोठा खर्च आहे
एक 25 ते 30% हा खर्च येतो आपल्याला. म्हणून स्ट्रेनर सुद्धा फार महत्वाचा फॅक्टर आहे किंवा कंपोनेंट आहे ज्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. अदरवाईज जर वेळीच लक्ष दिलं नाही तर असे मोठे फेल्युअर सुद्धा निघू शकतात. स्ट्रेनर फेल्युअर झाला. त्याच्यानंतर सिंगल डोर एनआरव्ही. आता जेव्हा कधी पंप ट्रिप होतो किंवा अचानकपणे काही लाईट जातं किंवा काही होतं त्यावेळेस एनआरव्ही फेल होतं. आणि एनआरव्ही फेल होण्याचं मुख्य कारण जे आहे, आणि हे जनरली घडतं आपल्या एचओपीडी मध्ये. एचओपीडी मध्ये घडतं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जे क्लोजिंग टाइम आहे हा जास्त असतो. क्लोजिंग टाइम जास्त असल्यामुळे पाणी तो जास्त वेळ ओपन असतो वॉल, आणि त्यामुळे मग स्लॅमिंग ऑफ डोअर जो रिव्हर्स फ्लो होतो, रिव्हर्स फ्लोच्या वेळेस स्लॅमिंग होतो. आणि ती स्लॅमिंग एवढी सिव्हिअर असतं की त्याच्यामुळे जी आपली सीट असते वॉल सीट ती सुद्धा डॅमेज होते. आणि डॅमेज झाल्यामुळे पूर्णच्या पूर्ण हॅलो, आवाज येतो? हा, मग डॅमेज झाल्यामुळे आपलं पाणी फ्लो रिव्हर्स फ्लो मध्ये मग सर्व काही रॅकेट आपला तुटू शकतो, मॅनिफोल्ड मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, सर्व काही होतं. आणि अपसर डाऊनसर हे सतत सुरू असतं. आणि अशा पद्धतीचं झालेलं आहे. मग आपण याच्यामध्ये काय केलं होतं की याला फेल्युअर ऑफ सिंगल डोअर, हा जसा सिंगल डोअर लागलेला आहे. मग सिंगल डोअर फेल्युअर असल्यामुळे त्याच्यापेक्षा त्याला रिप्लेस करा मल्टी डोअरने. जर आपण आता नाहीतरी एक आपल्या स्थायी याच्यामध्ये आपण घेतलेला आहे की 600 mm च्या वर जर काही वॉल्स असतील तर त्याला मोस्टली मल्टी डोअर देण्यात आले, सिंगल डोअर देऊ नये. हा प्रॉब्लेम आपोआप कमी करू शकतो. म्हणजे सिंगल डोअरच्या ऐवजी जर मल्टी डोअर दिले हा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो. कारण त्याच्यावर जे येणारं प्रेशर आहे, लोड आहे सिंगल डोअरवर, ते कमी होऊन जाईल. मग नेक्स्ट फेल्युअर आपल्याला घेता येते नॉन रिव्हर्सिबल रॅचेट. नॉन रिव्हर्सिबल रॅचेट्स आर प्रोव्हाइडेड इन VT pumps टू अवॉइड रिव्हर्स रोटेशन. हे सर्वांना माहिती की रिव्हर्स रोटेशन अवॉइड करायचं असेल तर आपल्याला नॉन रिव्हर्सिबल रॅचेट आपण देतो. आणि हे रॅचेट जे आहे थ्रस्ट बेरिंग हाऊसिंगच्या वरती बसलेले असतात. हे बघा, ही एक थ्रस्ट बेरिंग हाऊसिंग आहे, ही त्याची कुलिंग अरेंजमेंट आहे. थ्रस्ट बेरिंग हाऊसिंग आहे आणि त्याच्यावरती रॅचेट अरेंजमेंट. हे बघा, रॅचेट अँड पिन. तर ज्या वेळेस रिव्हर्स फ्लो येतो आणि सर्ज येतो, अल्टिमेटली त्याचा लोड रॅचेट वर येतं. रॅचेट आपण याच्यासाठी इनकॉर्पोरेट केलेले आहेत की रिव्हर्स रोटेशन ऑफ पंप शाफ्ट किंवा मोटर शाफ्ट होऊ नये. त्याच्यासाठी ही जी पिन आहे, ही पिन आपण जी एरोनी दाखवलेली आहे, ही पिन याला रिव्हर्स रोटेशन होऊ देत नाही. परंतु जर ही पिन, जर हा मेंबर जर हा खूप स्ट्रॉंग असला आणि खूप जास्त प्रेशर जरी आलं आणि जर याचे रिव्हर्स रोटेशन झाले नाही तर अल्टिमेटली ही जी थ्रस्ट बेरिंग हाऊसिंग आहे याला हा ब्रेक करतो आणि हा मोठा खर्च होतो. म्हणून थ्रस्ट बेरिंग हाऊसिंग जर ब्रेक झाली हे बघा किती मोठं नुकसान होऊ शकतं. याच्यावरती रिव्हर्स रोटेशन, याच्यावरती रॅचेट अँड पिन अरेंजमेंट लावलेली आहे, त्याच्या खाली हे थ्रस्ट बेरिंग हाऊसिंग. तर अल्टिमेटली जर ही पिन आपली जर स्ट्रॉंग नसेल, पिन जर स्ट्रॉंग नसेल तर पहिले पिन फेल होईल. पिन फेल झाली की आपली थ्रस्ट बेरिंग हाऊसिंग ही जी आहे ही आपण इंटॅक्ट ठेवू शकतो आणि मोठा खर्च आपला वाचू शकतो. याप्रमाणे याचे आपण व्हेरियस फेल्युअर्स इन डॅम्स आणि LIS किंवा डॅम गेट्स आणि LIS हे घेतलेले आहेत. आणि इथे मी आपलं प्रेझेंटेशन थांबवतो. धन्यवाद. तन्मय, हॅलो. हा, काही आता ऑडियन्स व्ह्यूज असतील, काही शेअर करायचं असेल आपल्याला अडचणी, किंवा आपण चर्चा करू शकतो आज याच्यावरती. हॅलो, आवाज येतोय का? हो सर, येतोय आवाज. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण हँड रेज करून प्रश्न विचारावे. मी हिरालाल मेंढगिरे सरांना विनंती करतो की आपण प्रश्न विचारावे अनम्यूट करून. हिरालाल मेंढगिरे सर, सर आपण प्रश्न विचारू शकता.
हॅलो हॅलो. आवाज येतोय सर, प्रश्न विचारा. येस सर, हा, आवाज येतोय. मला विशेषतः प्रवीण आणि रोशन यांना मला म्हणजे सांगायचं आहे की विषय हा लेसन्स लर्न फ्रॉम फेल्युअर्स, म्हणजे आपण रिमेडियल मेजर्स वर चांगला आपण बोललात म्हणजे आणि चांगली माहिती दिली आहे. परंतु आपला विषय फेल्युअर्स होता, एखादे फेल्युअर्स का झाले हे जर आपण समजावून सांगितलं तर असे फेल्युअर होऊ नये म्हणून प्रिकॉशन्स घेणं योग्य राहतं. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे आपण गोशीगुरु दलेपटी बँकवर रिमेडियल मेजर्स कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने केले याची माहिती दिली, म्हणजे पण हे पाळी का आली बाबा हे रिमेडियल मेजर्स करायची, म्हणजे हे थोडंसं सांगितलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे उदाहरण त्यामध्ये सांगतो म्हणजे की आपण लाईनिंग केल्याचे फायदे सांगितले, म्हणजे परंतु या कॅनॉल मध्ये काही पॅच मध्ये तो कालवा अगोदर ऑनलाईन म्हणून खोदला म्हणजे, आणि नंतर लाईनिंग करण्याचा विचार केला आपण आणि तो कालवा आपण भरायला लागला. म्हणजे त्यामुळे रिसेक्शनिंग करताना कमी थिकनेस मध्ये माती भरावी लागल्यामुळे ते जे बॅकिंग मटेरियल आहे ते थोडस त्याची स्ट्रेंथ कमी म्हणा किंवा सेटलमेंट म्हणा हा एक कारण आहे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपण स्विलिंग प्रेशर बोललात म्हणजे, पण बऱ्याच वेळा काय होतं आपण इस्टिमेट करतो म्हणजे, आणि इस्टिमेट करताना स्वेलिंग मटेरियलची आपण थिकनेस काहीतरी आपण अभ्यासावर आधारित आपण धरतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण 60 सेंटीमीटर सीएनएस मटेरियलची थिकनेस सांगितली, पण एक्झिक्युशन करताना बरेच लोक मग कॉपी करतात आणि 60 सेंटीमीटर टाकतात म्हणजे, परंतु ते मटेरियल त्या गुणवत्तेचं आहे का हे बघून त्याची गुणवत्ता विचारात घेऊन स्वेलिंग प्रेशरची थिकनेस बदलणं अपेक्षित आहे. ते बऱ्याच वेळा होत नाही म्हणजे, आणि मग त्यावेळी फेल्युअर्स येतात. म्हणजे अशा पद्धतीचे कारण म्हणजे मुळात व्हाय इट हॅज फेल्ड म्हणजे, आणि व्हाय वी हॅव टेकन दीज रिमेडियल मेजर्स हे जर आपण अधिक स्पष्टपणे लोकांना सांगितलं तर आवाज आहे, आवाज आहे, आवाज आहे. हॅलो 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 हॅलो, आवाज येतो ना? आवाज येतो ना? हा सर, आवाज येतोय सर. किंवा आपण बऱ्याच वेळा आपण काम करत असताना टेस्ट घेतो. म्हणजे आता राईट बँक कॅनल मध्ये काय झालं, टेस्टिंगचे सगळे रिझल्ट आपल्याला 100% चांगले आहेत म्हणजे टू द स्टँडर्ड्स आहेत. पण प्रत्यक्षात आम्ही ज्यावेळी म्हणजे मी त्या कमिटीचा म्हणजे चेअरमन होतो म्हणून मला माहिती आहे हे सगळं, की प्रत्यक्षात ज्यावेळी आम्ही टेस्ट केलं मटेरियल कोर घेऊन म्हणजे त्यावेळी सगळे सॅम्पल्स फेल गेले. म्हणजे व्हाय इट हॅपन्स म्हणजे, असे मुद्दे जे आहेत म्हणजे ते थोडेसे लोकांना आपण सांगितले तर अशा प्रकारच्या रिपीटेड फेल्युअर्स होणार नाहीत. म्हणजे नुसतं आपण रिमेडियल मेजर चांगल्या पद्धतीने केलं आपण म्हणजे, परंतु या केसमध्ये हे पूर्ण लाईनिंग 23 किलोमीटरचं आपल्याला दुरुस्त करावं लागलं आणि ते कॉन्ट्रॅक्टच्या कॉस्टने करण्याचा आपण निर्णय घेतला. हे लोकांना सांगितलं पाहिजे की बाबा असं फेल्युअर झाले तर कॉन्ट्रॅक्टरला हे पूर्ण जो 40 कोटी 50 कोटीचा खर्च परत रिपीट करावा लागला. म्हणजे त्यामुळे सुरुवातीपासूनच जे स्पेसिफिकेशन्स नमूद आहेत म्हणजे त्याप्रमाणे काम केलं तर ही परिस्थिती येत नाही. छोटासा आपण हे करतो याच्यामध्ये दुसरा सुद्धा मुद्दा होता की आपण बोललात म्हणजे की एसआर साइड आणि आयपी साइड, म्हणजे या केसमध्ये काय झालं की एक्सकव्हेशन मध्ये कॅनल जातो म्हणजे माती बरीच निघते म्हणजे, आणि आपल्याला स्पेसिफिकेशन मध्ये म्हणतो की निघालेलं स्पॉइल बॅग मध्ये टाकलं पाहिजे. म्हणजे या केसमध्ये काय केलं, निघालेलं स्पॉइल एसआर साइड आणि आयपी साइडला टाकून आवश्यकतेपेक्षा जास्त उंचीचा एसआर आणि आयपी साइड केला. म्हणजे काही लोक मग पाठ थोपटून घेतात म्हणजे की आम्ही कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट न करता जास्तीचं काम करून दिलं, परंतु त्याचा इफेक्ट काय झाला की डेप्थ ऑफ बँकिंग किंवा डेप्थ ऑफ कटिंग वाढल्यामुळे तो सेक्शन अनस्टेबल झाला. म्हणजे अशा ज्या टेक्निकल जे इश्यूज आहेत म्हणजे, कारण याचं डायगोनिसिस झालेलं आहे या प्रकल्पाचं, हा डायगोनिस आपण थोडंसं सांगितलं की हे लोकांना समजायला मदत होईल. म्हणजे सो दॅट वी शुड टेक दी प्रिकॉशन्स, म्हणजे वी शुड लर्न फ्रॉम फेल्युअर्स. म्हणजे लर्न केल्याशिवाय आपण रिमेडियल मेजर्स घेण्यामध्ये काय अर्थ नाहीये. लर्न न करता आपण जर रिमेडियल मेजर्स केलं तर ते ब्लँकली होतं. म्हणजे हा एवढेच मला म्हणजे सजेशन आहे, माझा काही प्रश्न नाहीये, परंतु मी म्हणजे ऐकतोय पूर्ण म्हणजे मग मला हे थोडंसं सजेस्ट करावं लागलं. कमेंट करेल याच्यामध्ये. थँक्यू. म्हणजे थँक्यू सर. सर
सरिता हेगडे मॅडम, आपण आपला प्रश्न विचारू शकता. सरिता हेगडे. मनोज डोकचुले, आपण आपला प्रश्न विचारू शकता. मनोज डोकचुले. सर आवाज येतो? सर आवाज येतो? येस, आवाज येतो. आपण प्रश्न विचारू. सर माझा प्रश्न जितेंद्र कंठावर साहेबांना, एसी मेकॅनिकल. सर आवाज येतो सर? हा सर. सर प्रेझेंटेशन चांगलं होतं सर आपलं, खूप छान झालं. सर आपण सांगितलं की फाईन पार्टिकल्स सँडमुळे शाफ्ट फेल्युअर झाला. सर यामध्ये जर आपण रेमिडियल मेजर्स, हा आवाज येतो ना सर? हो येतोय. हा सर, साईनच्या फाईन पार्टिकल म्हणून शाफ्ट फेल्युअर झालं. तर सर आपण डिझाईनच्या वेळेसच स्टेनर डिझाईन करताना किंवा पंपची अशी काही डिझाईन करू शकतो की ज्यामुळे अशा काही फाईन पार्टिकल मुळे किंवा ज्यावेळेस गाळ असेल, स्लरी असेल, यामुळे पंपवर त्याचा इफेक्ट होणार नाही भविष्यामध्ये. बरोबर, अगदी बरोबर आहे आपण जे बोललात. परंतु हा जे पाणी आपण पंप करतोय ना, त्याच्यामुळे नाही झालं आहे. येस सर. जे पाणी आपण पंप करतोय, जे शेतकऱ्यांना पाणी देतोय किंवा इतर त्याच्यामुळे नाही झालेलं आहे. जे पाणी आपण याच्यातनं घेतोय, अप्रोच मधनं, सोर्स मधनं, नदीमधून. हा रायझिंग मेनच्या टॅपिंग मधून, ESR मधून घेतोय, त्याच्यासाठी झालं. आणि Yes, sir. त्यावेळेस ही जी स्कीम झालेली होती लुब्रिकेशन आणि कुलिंग साठी, आपण जे काही पाणी वापरतो ESR मधून, त्याची आपली जी कॅपॅसिटी आहे सध्या फिल्टर्सची, जे डोम शेप टाईपचे फिल्टर्स आहे, ते 50 मायक्रॉन्स आहे. Yes, sir. त्याच्यापेक्षा ही फाईन असल्यामुळे झालं. तर आता आम्ही तिथे एक ऍडिशनल, कारण प्रत्येक गोष्टी आपण ज्यावेळेस आपल्याकडे जी टेक्नॉलॉजी अवेलेबल असते त्यानुसार आपण घेतो, त्यावेळेस ती डोम टाईप Yes, ऑफ फिल्टर्स लावलेले होते. आता त्याच्यापेक्षा पुन्हा फाईन फिल्टर्स आलेले आहेत, इम्पेलर सुद्धा आलेले आहेत, डुप्लेक्स टाईप ऑफ इम्पेलर आलेले आहेत, या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. पण पूर्णच्या पूर्ण न करता आपण जर तिथे एक ऍडिशनल फिल्टर जर लावला, ESR येस सर. हॅलो सर. ओके सर. आपल्याला प्रश्न विचारण्याची संधी आहे. आपण हँड रेज करून आपण प्रश्न विचारू शकता. आपल्याला सर्वांना ऑप्शन आहे हँड रेज, जेणेकरून आपण प्रश्न विचारू शकतो. समीर दानी, आपण आपला प्रश्न विचारा. समीर दानी. हॅलो, हा आवाज ऐकू येतोय का? हो हॅलो. हो. हा, माझ्या इथे घंटावर साहेबांनाच प्रश्न होता. माझ्याकडे ते दापेवाडा LIS साईट आहे भंडाराला. हॅलो. हा, आवाज येत नाही काय? आवाज येत आहे? हा, येतोय का आता? येतो आवाज येतोय. हा, तर तेच आता ते आमच्याकडे दापेवाडा साईट असल्यामुळे ते आमच्याकडे सँड जी आहे ती फाईन सँड खूप येते. आता तुम्ही उत्तर दिलं, चौगुले साहेबांनी दिलं आणि तुम्ही तुमच्या ह्याच्यात सांगितलं. तरी अजून काही रेमेडियल मेजर असतील तर बरं, म्हणजे समजेल आम्हाला. त्यात माहिती चांगली दिली आपली. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण एक जे फिल्टर्स आहे, जर आपण नवीन टाईपचे जर हा, हा. फिल्टर लावले तर ते आपल्याला कामात येऊ शकतं आणि पुढचा धोका ठेवू शकतो. बरोबर. Yes. थँक्यू Thank सर. you.
प्रेक्षकांनी प्रश्न विचारावे. प्रेक्षकांनी प्रश्न विचारावे. हँड ऑप्शन. संजय होनखांबे, आपण आपला प्रश्न विचारा. संजय होनखांबे, आपण अनम्यूट करून प्रश्न विचारा. आपल्या इथे अनम्यूट ऑप्शन आहे. संजय होनखांबे. हॅलो सर. हा सर, आवाज येतो. Hello. बोला सर. बोला. नमस्ते सर. आवाज आपण येतोय? आता चर्चा केली पाण्यामध्ये सिल्ट असलेली, फाईन सिल्ट पाण्यामध्ये असलेली. हॅलो सर. हॅलो. हा, आपण आता चर्चा केली पाण्यामध्ये सिल्ट असलेली फाईन सँड येते अशी. समजा जे आपण पंप करतो वॉटर, रॉ वॉटर, त्यामध्ये जर फाईन पार्टिकल सँड सिल्ट असेल खूप, तर त्याचा इफेक्ट पंपावरती काय होतो का? किंवा रायझिंग मध्ये ती सिल्ट डिपॉझिट होते का काय म्हणजे ते? आणि ते असेल तर त्यासाठी काय रेमेडी करायला लागेल आपल्याला? रॉ वॉटर मध्ये सिल्ट असेल तर. रॉ वॉटर मध्ये सिल्ट असेल तर त्याचा परिणाम पण होतो आणि आपण रायझिंग मेनवर बॉल लावू शकतो. त्याच्याद्वारे आपण ती पूर्ण कोर बॉल जो असतो. हॅलो, आवाज येतोय का? हो, येतोय. हा, तर त्याचा इफेक्ट तर जरूर होतो, पण आपण रायझिंग मेनवर जर स्कोर बॉल लावला, जी काही सिल्ट डिपॉझिट होत असेल त्याच्यामध्ये, तर ती आपण काढू शकतो त्याद्वारे. नाही, पंपाला काही प्रॉब्लेम येतात का? पंप किंवा अँटीसर्ज अरेंजमेंट? जर पंप असले तर आपण त्यावेळेस जेव्हा आपण पंप डिझाईन करतो त्यावेळेस ते होतं. आणि अदरवाईज पंपावर फक्त वाढू शकतं की त्याला थोडंसं त्याच्यावर ताकद लागते म्हणून पंपाचं करंट फक्त वाढू शकतो. ते करंट मॉनिटर करावं लागेल. अच्छा, ओके. थँक्यू. धन्यवाद घंटावर साहेब. आपण जवळपास 2 तास होत आहेत आणि अतिशय तिन्ही वक्त्यांनी खूप छान मांडणी केली. धन्यवाद मेंढेगिरी साहेबांनी सुद्धा अगदी सुंदर पद्धतीनं त्याच्यात जे ऍडिशन्स केलेत की लर्निंग फ्रॉम फेल्युअर, त्यामुळं फेल्युअरची कारणं समजून घेतली पाहिजेत आणि त्यांनी जे ऍडिशन्स केल्या त्याबद्दल त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. आपल्या सर्व प्रश्न विचारणाऱ्या, सर्व उपस्थित राहणाऱ्या सर्वांचाही आभार व्यक्त करतो आणि आजचा हा वेबिनार संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.